हे जे आपण उगाच कुठल्या तरी गोष्टींना भीत असतो ना, भयातनं बाहेर पडायचा एकमेव मार्ग आहे. जसं स्विमिंगचं सांगतात की गटांगळ्या खाणार काय, आता 100% तुम्ही पहिल्यांदा पोहायला गेले ज्यांना पोहता येतं, गटांगळ्या 100% खायला लागतात, नाकातोंडात पाणी जातं, आपण बुडून जाऊ असं वाटतं. पण ते एकदा त्याच्यातून गेलं की तुम्हाला तरंगता येतं. तुम्ही असं नाही करू शकत की मी शॉवर खाली उभा राहीन आणि मला पोहता येईल, ते नाही करता येत. तुम्हाला नदीत उडी मारायला लागते. तसं जे कोणी असे मग मला धंदा करता येईल का, मग फसलो तर काय होईल, या सगळ्यांना एकच सांगणे, करायला सुरुवात तर करा. गटांगळ्या खायला येईल, डुबायला होईल, अडचणी येतील, पण तुम्ही नक्की पोहू शकाल. पण जो किनाऱ्यावर बसून राहिला त्याला पोहता कधी येणार. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि विशेषतः आपले आजचे जे गेस्ट आहेत, ज्यांची आपण मुलाखत घेतोय, ते मंदार भारतीचं मी स्वागत करतो. बेसिकली उद्योगवर्धिनीची जी एक एपिसोड चालू आहे आपला, चला उद्योजकांना भेटूया. अनेक उद्योजकांना आतापर्यंत आपण या प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळून त्यांनी स्वतःचे व्यवसाय करण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. तर तोच परत एक एपिसोड आपण आणलेला आहे आणि ह्यावेळेचं जे एपिसोड आहे अतिशय वेगळे असे उद्योजक आहेत. जे उद्योजक म्हणजे जे आपण नॉर्मली प्रोडक्शन मध्ये पाहतो किंवा एखादा ट्रेडिंग मध्ये पाहतो, परंतु हे असे उद्योजक आहेत जे अतिशय अभिनव अशी सर्व्हिस लोकांना देत आहेत की ज्यामुळे ज्याचा आपण सर्वसामान्य विचार सुद्धा करू शकत नाही, अशा गोष्टीमध्ये मंदार भारदे याच्यामध्ये आहेत. मंदार भारदे यांचा माझा परिचय खूप जुना आहे. मोर दॅन 32 इयर्स त्यांचा माझा परिचय आहे. जेव्हा ते माझं जिथे ऑफिस होतं त्याच्या तिथे ते कार्यक्रमाला त्यांच्या नाटकाच्या प्रॅक्टिसला यायचे. नंतर आम्ही म्हणजे जेव्हा मी गव्हर्नमेंटमध्ये असताना आम्ही स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेमध्ये उद्योजकतेबद्दल वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे कॉलेजच्या स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यात मंदार सुद्धा होता आणि नॅचरली मंदारला त्यावेळेचा फर्स्ट प्राइज मिळालेलं होतं. त्यांचा तो भारदस्त आवाज, मी त्याला एकेरी बोलतो कारण की माझा त्याचा खूप जुना परिचय आहे. तर त्याचा तो भारदस्त आवाज आम्हाला त्यावेळेस इतका भावला होता, नुसता आवाज नव्हे तर त्या आवाजामागे जी काही त्याची प्रतिभा आम्हाला दिसली होती, त्याचे जे विचार आम्हाला लक्षात आले होते, म्हणजे त्याचं नाव फायनल करायला आम्हाला काहीच वेळ लागला नव्हता की ही स्टूड द फर्स्ट. कारण त्यांनी ज्या पद्धतीने उद्योजकतेबद्दलचे जे विचार मांडले होते सगळ्यांना, इट वॉज रिअली ग्रेट. आणि म्हणजे मला असं वाटलं नव्हतं कारण की बरेच लोक कॉलेजमध्ये असताना स्पर्धेत भाग घेतात, हे हाऊस म्हणून करतात, परंतु इतक्या सिरियसली मंदारनी घेतलं की ही बिकेम एंटरप्रेन्योर, ते उद्योजक झाले. आणि आज म्हणजे त्यांचा उद्योग बी खूप वेगळा आहे. म्हणजे त्यांची उद्योजकतेची सुरुवात ही तशी लहानपणापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. ते जेव्हा म्हणजे नाशिकमध्ये इंडियन एअरफोर्सचं मोठं काम आहे, इथे आर्टिलरीचं मोठं सेंटर आहे, तर तिथे नेहमी जाता येता त्यांना ते विमानाचा आवाज आणि तो त्यांना त्यांच्या कानाला नेहमी घोंगवायचा आणि त्यांना काहीतरी सुचवायचा. त्यावेळेस लक्षात आलं की कुठेतरी आपल्यालाही अशीच काही उड्डाणे घ्यायची आहेत आणि वेगळी लोकांसाठी, आणि त्यामधूनच त्यांनी काही गोष्ट सुरू. तसा त्यांचा वारसा सगळा वेगळा आहे. त्यांचे आजोबा जे आहेत ते विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं. तर त्यांचे आजोबा भारती साहेब, आणि त्यामुळे थोडस पिंड नाही त्यांचा उद्योजकतेचा असं म्हणजे. आणि नंतर ह्या मुलाने मुंबईत पाय टाकलं आणि काय कल्पना सुचल्या वेगवेगळ्या, आणि त्याच्यातून एअर ॲम्ब्युलन्स हा कन्सेप्ट सुरू केला. दुबईला काही वर्ष राहिला, मग आला इंडियात, आणि अनेक आज सगळे VVIPs वगैरे जे असतील त्यांच्यासाठी चार्टर प्लेन असेल किंवा अजून काही गोष्टी असेल तो पुरवतोय. एअर ॲम्ब्युलन्स म्हणजे अनेकांचे प्राण वाचवण्यात सुद्धा मंदारचा खूप मोठा हातभार आहे. अनेक वेळेला जर आपण टीव्ही पाहत असाल, ABP माझा असेल किंवा IBN लोकमत असेल, तिथे मंदारचं वारंवार आगमन होत असतं. आता बी जेव्हा मी त्याचं ऐकत होतो, जेव्हा आपले बिपिन रावतांचा मृत्यू झाला, तर त्यावेळेस त्या क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून मंदारला पाचारण केलं होतं आणि मंदारनी ते एक्सप्लेन केलं होतं की हाऊ द ऍक्सिडेंट इज हॅपन आणि काय घडलं ते मंदार मी ऐकलं ते तुझं, आय हर्ड दॅट. आणि म्हणजे इतकं आज त्याचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आज मंदारचं वावरणं आहे. अनेक सगळ्या क्षेत्रातले लोक त्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. पण हा एक मोठा एंटरप्रेन्योर आहे.
हे लोकांनी म्हणजे असं नाही की लोकांना माहिती नाही, परंतु एक एंटरप्रेन्योर म्हणून त्याची खूप चांगली ओळख मला आपल्या श्रोत्यांना करून द्यायची आहे. मंदार, सर्वप्रथम तुझं स्वागत, मोस्ट वेलकम. आणि उद्योगवर्धिनी तुझी संस्था आहे आणि बऱ्याच जवळीने तू राहिलेल्या उद्योगवर्धिनी, तरी तुझं एक ऑफिशियल स्वागत करतो. मंदार, मला जाणून घ्यायला आवडेल, आपल्या श्रोत्यांचे जेवढे काही श्रोते आहेत तर त्यांच्या वतीने जाणून घ्यायचं असेल, आवडेल की तुझा हा जर्नी, म्हणजे माझ्यासाठी बी जेव्हा मला कळालं, मला काही म्हणजे मंदार मुंबईला आल्यानंतर साधारणपणे एक 7-8 वर्षांनी मला मुंबईला भेटला होता. मुंबईला आम्ही तिथे जरा समुद्रकिनारी होतो, तर तिथे मंदार भेटला आणि आम्ही मंदारला विचारलं तू काय चालू आहे, तर जेव्हा त्यांनी सांगितलं तर मलाही तो थोडासा शॉक होता की असं एवढं मोठं काम मंदार करतोय. इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे मंदार मोठं काम करणं याच्याबद्दल शंका नव्हती, परंतु विमान या क्षेत्रात, एव्हिएशन क्षेत्रात काम करेल हे मला, इनफॅक्ट आय हॅव नेव्हर थॉट ऑफ इट. आणि मग मंदारच्या वारंवार आम्ही गोष्टी ऐकत गेलो आणि अनेक काही त्याच्याबद्दल हे होतं. मग मला माझ्या मनात खूप दिवसापासून इच्छा होती की मंदारला पहिले आपण बोलवावं आणि त्याची ही जी कोटीच्या कोटी उड्डाणं आहेत, म्हणजे रादर जी आज खूप मोठं काम करतोय, MAB एव्हिएशन जी आहे त्यांची कंपनी आहे, त्याच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवतोय. तर मंदार, हा सगळा जर्नी तुझा अगदी बालपणापासूनचा, म्हणजे तुला ही आवड कशी निर्माण झाली आणि तू मुंबईला आला, ह्या करिअर मध्ये कशी एंट्री केली, काय तुला अडचणी आल्या सुरुवातीला? नक्कीच अडचणी आल्या असतीलच. त्या अडचणी कशा आल्या आणि त्याला तू कसं पार करत गेला आणि आज नवीन नवीन काय काय गोष्टी करत गेला, ही एक अतिशय माझ्यामध्ये सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा राहील. एक अतिशय चांगली ही सक्सेस स्टोरी आहे, विच वी लाईक टू लिसन फ्रॉम यू. सो मंदार, प्लीज, तुमची जरा सगळे एकंदरीत तुमच्याच तोंडाने तुमचीच यशोगाथा आम्हाला ऐकायची आहे आणि सगळेजण त्याच्यामध्ये उत्सुक आहेत. येस मंदार, प्लीज. नमस्कार. मला खूप आनंद आहे आता इथे उद्योगवर्धिनी मध्ये बोलत असताना, कारण माझ्या अगदी शाळेच्या वयापासून मी व्यक्तिशः तुम्हाला ओळखतो, संस्थेला ओळखतो, त्यामुळे ते फार आनंदाचं आहे याच्यामध्ये बोलत असताना. आणि हे मला अगदी आवर्जून कबूल केलं पाहिजे की उद्योगवर्धिनीचे कितीतरी कार्यक्रम त्यावेळेला ऐकलेत तुमच्या बरोबर, आणि हे सगळेच त्यावेळेला कुठेतरी बळ देणारं, प्रेरणा देणारं होतं की बा आपल्याला पुढे जाऊन काहीतरी उद्योग करायचा आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण काहीतरी चाकोरीच्या बाहेर जाऊन करण्याची इच्छा बाळगत असतो, त्यावेळेला तरुण वयामध्ये हे जे काही संस्कार झालेले असतात ते कुठेतरी महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आणि म्हणूनच मला तुमचं संस्थेचं काम फार महत्वाचं कायम वाटत आलंय. आता माझ्या जर्नी बद्दल सांगायचं तर मी डॉक्युमेंटरी फिल्म मेकर म्हणून काम करायला सुरुवात केली. माझी ऍड एजन्सी होती, मी नाशिकमध्ये काम करायचो त्यावेळेला, आणि मी मुख्यतः डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवायचो. मी कॉलेजमध्ये असताना काही दिवस चॅनल्सवर काम केलं असेल, पण ते अगदी कमी दिवस, म्हणजे पहिला पगार जेमतेम घेतला असेल तर. पण तेव्हापासून असंच ठरवलं होतं की जे काही करायचं ते आपल्याला स्वतःचा उद्योग करायचा. माझी जी बॅकग्राऊंड आहे, माझ्या घरामध्ये सगळेजण नोकरदार आहेत. सगळेजण, माझ्या आजोबांपासून जर मी बघत गेलो तर कायम सगळेजण नोकरी करणारे, माझे काका, वडील, आई सगळेच जण नोकरीचे असत आलेले आहेत. सो मला असं वाटलं होतं त्यावेळेला की आपण प्रयत्न करून बघू, आपल्याला उद्योजक बनण्याचा प्रयत्न करून बघू. त्यामुळे खूप सारे प्रयत्न, म्हणजे आता माझा सगळे तरुण मित्र इथे आता या कार्यक्रमाला जॉईन झालेले दिसत आहेत. त्यामुळे मला सुरुवातीला माझं बोलणं सांगण्यापूर्वी मला हे आपल्याला सांगू दे की आत्ता तुलनेनं यशस्वी झालेला, सगळीकडे चर्चा होत असलेला माझा उद्योग दिसतोय, पण कितीतरी याच्या आधीचे असे विविध प्रयत्न आहेत ज्याच्यामध्ये अपयश पदरात पडलं होतं, ज्याच्यामध्ये नुकसान वाटायला आलं होतं, ज्याच्यामध्ये काहीतरी आपण प्रयत्न करायला गेलो आणि लोक हसले, आपला प्रयत्न फसला, असं खूप वेळेला झालेलं आहे. त्यामुळे आता ज्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी उद्योजक म्हणून बोलतोय, त्यावेळेला मला आवर्जून हे फसलेले प्रयत्न जे आहेत त्याचं स्मरण आवर्जून करणं मला गरजेचं वाटतं. त्यामुळे आपण सगळेजण हे समजून घेऊयात की, आणि आपल्याशी बोलत असताना मला हे प्रामुख्याने जाणवतं की एखादा कुठल्या गोष्टी होत्या अशा, म्हणजे मी तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगतो की कुठल्या तरी एअरलाईनचं कधीतरी वर्ष 2 वर्षातून तिकीट काढायचं, तेही जे स्वस्तात मिळेल ते तिकीट काढायचं आणि प्रवास करायचा.
तेही इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढायचं. मग इंडिगोचं स्वस्त असलं तर इंडिगोचं, एअर इंडियाचं स्वस्त असलं तर एअर इंडियाचं, आणि तेही वर्ष 2 वर्षातून कधीतरी एखाद्या वेळेला. याच्या पलीकडे माझा एव्हिएशनचा काही संबंध नव्हता. माझ्या घरादारामध्ये कोणीही प्रायव्हेट विमानाने कधी ट्रॅव्हल केलेलं नाही, आणि ओळख पडली तर कधीतरी माहीत असावं म्हणून हेलिकॉप्टर कोणाचं असतं याची देखील मला काहीही कल्पना नव्हती. हा व्यवसाय ज्या वेळेला करायचा होता, मग कुठल्या गोष्टीने बळ मिळतं आणि कुठल्या गोष्टीने मला त्या वेळेला बळ मिळालं असेल की नाही, आपण आपण विमानाचा व्यवसाय करूयात किंवा हेलिकॉप्टरचा व्यवसाय करूयात, हे आज ज्या वेळेला आपल्याशी बोलताना मी आठवतो, त्याला मला असं वाटतं की कोणत्याही उद्योजकाला जी ताकद देणारी पहिली गोष्ट असते, मला वाटतं ती ही असते की बा आपण आता जे करतोय ते यशस्वी होऊ शकतं याची स्वप्न सगळेजण पाहत असतात. पण मला असं वाटतं धाडस जे लागतं ते हे अयशस्वी झालं तरी मी हेच करीन, मला जर का याच्यात यश नाही आलं तरी मी हेच करीन, मला लोक हसले तरी मी हेच करीन, आणि माझ्या मागे कोणी उभं नाही राहिलं तरी मी हेच करीन. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये उतरतो त्यावेळेला मग टप्प्याटप्प्याने पुढे जातो. म्हणजे मला तुम्हाला एक उदाहरण अगदी सांगायला आवडेल की कुठल्या प्रेरणा असतात, कशा प्रेरणा असतात, आणि तुम्ही सगळेजण याच्याशी रिलेट करू शकाल. मी तुम्हाला म्हणालो तसं की माझ्याकडे अजिबात वडिलोपार्जित पैसे नव्हते, माझ्याकडे अजिबात वडिलोपार्जित अशी ओळख नव्हती की बा वडिलांनी कोणाला तरी सांगितलं आणि मग त्याने माझी हेलिकॉप्टरची लाईन बसून दिली, माझ्या काकांनी कोणाला तरी सांगितलं आणि मग त्याने माझी प्रायव्हेट विमानांची लाईन बसून दिली, असं काही नव्हतं. काय होतं तर मी तुम्हाला सांगतो. नाशिकमध्ये मी माझं पहिलं शॉप ऍक्ट काढलं. शॉप ऍक्ट काढायला त्यावेळेला नाशिक महानगरपालिकेमध्ये जायला लागायचं. त्या महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर महानगरपालिकेच्या लोकांना मी सांगितलं की मला शॉप ऍक्ट काढायचंय. म्हणे कसलं शॉप ऍक्ट काढायचं, म्हटलं मला विमानं आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचं शॉप ऍक्ट काढायचं. तर त्या शॉप ऍक्ट वर त्यांच्याकडे अशी कॅटेगरीज नव्हती. म्हणजे त्या कॅटेगरीज असतात ना, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते शॉप ऍक्ट देतात, तर त्यांच्याकडे कॅटेगरीज नव्हती. मग त्यांना मी म्हटलं की अहो म्हणे अशी कॅटेगरी आमच्याकडे नाही आहे. म्हटलं अहो पण मला हाच माझा व्यवसाय आहे. तर माझं पहिलं शॉप ऍक्ट त्यांनी जे काढून दिलं ते विमानाची आणि रेल्वेची तिकीट विकणं अशी त्यांच्याकडे कॅटेगरी होती. त्या कॅटेगरीमध्ये त्यांनी माझं पहिलं शॉप ऍक्ट दिलं. आता मी माझ्या स्टाफला सगळ्यांना ते जुनं शॉप ऍक्ट दाखवतो आणि त्यांना मी दाखवतो की मला शॉप ऍक्ट जे मिळाले ते असं मिळाले, कारण तेव्हा ती कॅटेगरी सुद्धा नव्हती. पुढे जेव्हा गेलो मग आम्ही व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि त्याचं जे काही रजिस्ट्रेशन वगैरे ते सगळं केलं. मग त्यावेळेला असं व्हायचं, माझे सगळे नातलग हे मध्यमवर्गीय होते, सगळेचे सगळे नातलग. त्या नातलगांना व्हिजिटिंग कार्ड दिलं की 2 व्हिजिटिंग कार्ड मी तेव्हा द्यायचो. एक द्यायचो की माझा हा व्यवसाय, मी डॉक्युमेंटरी फिल्म आणि जाहिराती वगैरे बनवतो आणि हा माझा व्यवसाय आहे, याच्यामध्ये मी विमान आणि हेलिकॉप्टर भाड्याने देतो. तर ज्यांना ज्यांना व्हिजिटिंग कार्ड द्यायचो ते लगेच विचारायचे का अरे हा काय तुझा व्यवसाय आहे आता, आणि त्याच्याच बद्दल बोलायला लागायचे. म्हणजे असं लग्न बिग्नामध्ये गेलो की लोक तेच बोलायला लागायचे. तर जवळजवळ 6 महिने मी प्रयत्न करत होतो आणि मला कोणीही एकही रुपयाचा धंदा दिला नाही, एकही रुपयाचा धंदा नाही. तर असं प्रयत्न चालू होता. तेव्हा इतकी पण हिंमत नव्हती आणि आर्थिक पण अशी ताकद नव्हती की ऑल ऑफ अ सडन उठून आपण मुंबईमध्ये पूर्ण ऑफिस करू. त्यामुळे तेव्हा असं ठरवलं होतं की आपण नाशिकहून करण्याचा प्रयत्न करू आणि मग जेव्हा पुरेसे पैसे मिळतील तेव्हा आपण मुंबईला किंवा दिल्लीला शिफ्ट होऊ, असं डोक्यामध्ये गणित होतं. तर मला आठवतंय की एका लग्नामध्ये मी गेलो होतो आणि सगळे नातलग वगैरे होते. व्हिजिटिंग कार्ड दिल्यानंतर सगळेजण विचारायला लागले की मी त्यांना जोर जोरात सांगत होतो की असं हेलिकॉप्टर असतं, असं ते कोणी भाड्याने घेऊ शकतं, साधारण एवढा खर्च येतो, असं मी सगळं त्यांना सांगत होतो. त्याच्यानंतर माझी बायको मला बाजूला घेऊन असं म्हणाली की तू हे काय करतोयस, म्हणजे तू व्हिजिटिंग कार्ड दिले की लोक तेच विचारतात, आपल्याला अजून एकही ऑर्डर मिळालेली नाही आणि तू काय आपलं सगळ्यांना सगळ्यांना सांगतो आणि लोक तुला आता तसंच बोलायला लागले. मी असं तिला एकदम, सत्य होतं ते, आम्हाला तेव्हा एकही ऑर्डर मिळालेली नव्हती, हे सत्य होतं. पण ज्या वेळेला मी तिथे माझ्या बायकोला मी म्हंटल हे बघ, आपण एव्हिएशनच्या धंद्यात आहोत पण अजून आपल्याला ऑर्डर मिळालेली नाही. आपण जर लोकांना सांगितलंच नाही आपण या धंद्यात आहोत तर आपल्याला ऑर्डर कधीच मिळणार नाही. त्यामुळे लोकांना काय म्हणतायत आपण विचारू ना, एखाद्याने विचारलं आपल्याला की अरे, आणि लोकही माझ्या त्या धंद्याला ना असे दपकून असायचे, कोणी असं नाही विचारायचं की अरे तुला कोणी ऑर्डर दिली आहे का, सगळेजण चर्चा करायचे. म्हटलं जो कोणी विचारलं तर आपण त्याला खरं खरं सांगू की आम्ही या धंद्यात आहोत पण आम्हाला अजून एकही धंद्याची ऑर्डर मिळालेली नाही. सांगायचं तात्पर्य की मला एक गोष्ट खूप पटलेली आहे
आणि मला ती तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटते, की तुम्ही विमानाचं किंवा हेलिकॉप्टरचं स्वप्न पाहिलं तर तुम्ही तो धंदा करू शकता. तुम्ही स्वतःला पोझिशन कुठे करता, तुम्ही स्वतःला पाहता कुठल्या जागी. म्हणजे आता मी खरंच तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी जर मला पूर्ण कारण होतं असं विचार करायचं की अरे काय आहे, आपले काका बँकेत आहेत, आपले वडील नोकरीमध्ये आहेत, आई नोकरीमध्ये आहे, आपण जरा कशाला असं आपण बघायचं, आपण काहीतरी छोटं करायचा प्रयत्न करू. बरं, याच्यात कुणी आपल्या ओळखीचेही नाहीये, कोणाला आपण विचारणार. मग मी तुम्हाला गंमत सांगतो, मी ते याआधी काही ठिकाणी बोललोय की मला एकच गोष्ट माहिती होती की विलेपार्ल्याला जुहू विमानतळ आहे, त्या विमानतळावर हेलिकॉप्टर्स उभे असतात. आपल्या नाशिकच्या विमानतळावर जाऊन विचारलं तर ती सगळी सैन्याची विमानं हेलिकॉप्टर्स होती, त्यामुळे ती भाड्याने देण्याचा प्रश्नच नव्हता. मग मुंबईला उभे असतात एवढंच मला माहित होतं. मुंबईला माझं म्हणजे हा माझ्या मनात जेव्हा पहिल्यांदा विचार आला त्यावेळेला मी पंढरीच्या वारीवर एक मी फिल्म बनवत होतो. आपल्या नाशिकचे डॉक्टर मोसो गोसावी आहेत, ते त्याचे प्रोड्युसर होते. आणि त्यांना मी ती कल्पना सांगितली होती की आपण हेलिकॉप्टर वापरूयात आणि दिवे घाटामध्ये जेव्हा वारी चालते त्यावेळेला असं केक सारखं दिसेल तर आपण वरून हेलिकॉप्टरने शूटिंग करूया. तोपर्यंत काही हेलिकॉप्टरचा बिझनेस करण्याचा विचार नव्हता. मग ज्या वेळेला मला त्यांनी बजेट दिलं आणि आम्ही हेलिकॉप्टर वापरून शूट करणार होतो. आणि खूप अवघड असतं, म्हणजे फार कमी जण एवढं बजेट देतात शूटिंग करायला, पण त्यांनी ते दिलं होतं त्यावेळेला. तर आम्हाला शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. मग जेव्हा परवानगी मिळाली नाही त्यावेळेला मला पहिल्यांदा असं डोक्यामध्ये आलं की अरे इथे काहीतरी व्यवसायाची संधी आहे आणि आपण इथे प्रयत्न करायला पाहिजे. अँड दॅट वॉज द स्ट्रायकिंग पॉइंट. मग तेव्हा असं ठरवलं की जेव्हा ही फिल्म पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा. ह्याच्या पलीकडे या व्यवसायाची आम्हाला काहीही माहिती नव्हती. फिल्म पूर्ण झाली, ती फिल्म खूप नावाजली पण गेली. मी स्वतःला तेव्हा शब्द दिला होता की जोपर्यंत फिल्म पूर्ण होत नाही, कारण माझा स्वभाव असा आहे की एकदा एखादी गोष्ट हातामध्ये घेतली की मग मी पूर्ण त्याच्या मागे लागतो. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की फिल्म पूर्ण होईपर्यंत याच्या मागे लागायचं. फिल्म पूर्ण झाली त्याच्यानंतर बॅग उचलली, मुंबईला मित्र राहतो, माझं घर तेव्हा नव्हतं इथे, त्याच्याकडे आलो. त्याला सांगितलं की मला आता हेलिकॉप्टरचा व्यवसाय करायचा आहे. तो म्हणे व्हेरी गुड. म्हटलं तुला काय, तू इथेच म्हटलं या एरियात राहतो तर तुला काय कोणी माहिती आहे का? तरी सांगितलं मला तिथलं कोणीही माहिती नाही. म्हटलं ठीक आहे, तुझी स्कूटर दे, मी जातो आणि बघतो की काही करता येतंय का. मी तिथे गेटवर गेलो. गेटवर गेल्यानंतर आज आमचं तिथे ऑफिस आहे एअरपोर्टवर, आतमध्ये आमचा स्टाफ आहे, जवळजवळ सगळेच जण आता ओळखतात. तेव्हा गेटवर गेलो तर गेटवर त्यांनी विचारलं की आतमध्ये कोणाकडे जायचं. म्हटलं मला माहित नाही, पण मला हेलिकॉप्टरचा धंदा करायचा आहे. तर जो कोणी तिथे आतमध्ये हेलिकॉप्टरचा मालक असेल, त्याचा जो कोणी असेल त्याला भेटतो आणि समजून घेतो की कसा करायचा, काय करायचा. मी तुम्हाला खरंच सांगतो आणि ते सांगायला मला संकोच नाही, प्रत्येक व्यवसायाची काही गणित असतं, आपल्याला माहित असतं. मला या व्यवसायाचं काही माहित नव्हतं. म्हणजे हेलिकॉप्टर किलोवर विकतात, लिटरमध्ये विकतात, वजनावर विकतात, कसं विकतात काही माहित नव्हतं. गेटवर जाऊन मी म्हणलं बाबा आतमध्ये जाऊ दे. तो म्हणे असं नाही आम्ही कोणाला आत पाठवू शकत, कोणाला जायचंय ते सांगा. मग मला लक्षात आलं की हे आता बराच काळ चालेल. आणि मी तुम्हाला सांगतो, मला 8 वेळेला त्या गेटवरून परत पाठवलं. मी नाशिकहून जायचो, तिथे गेटवर जायचो, त्याला पटवायचा प्रयत्न करायचो. तो दरवेळेला तिथला माणूस बदललेला असला तरी तो विचारायचा, सांग. तिथं उभं राहून असं लक्षात आलं की कुठले मिनिस्टरचे जेव्हा कॉन्वॉय येतात ना, त्या कॉन्वॉय मधल्या गाड्यांना ते सोडतात. तर तुम्हाला ज्यांना थोडीशी मुंबई विमानतळाच्या इथल्या जुहू विमानतळाची माहिती असेल, मग मी असं ठरवलं की आता असं तर आपल्याला हा जाऊ देत नाही आणि धंदा तर आपल्याला करायचाच आहे, पण आणि आतमध्ये तर आपल्याला जाय. तेव्हा तेवढ्या वेबसाईट्स नव्हत्या, म्हणजे ऍटलीस्ट आमच्या व्यवसायातल्या लोकांच्या तरी तेवढ्या वेबसाईट वगैरे नव्हत्या की जेणेकरून मी कॉन्टॅक्ट करू शकेन. सो मी नंतर माझ्या त्या एअरपोर्टचं जे गेट आहे त्याच्या अलीकडच्या सिग्नलवर दिवसभर उभं राहिलो. आणि जेव्हा हेलिकॉप्टरने जाण्यासाठी एका मिनिस्टरचा कॉन्वॉय आला, त्या कॉन्वॉय मध्ये गाडी टाकली आणि अनधिकृतरित्या त्या एअरपोर्टमध्ये आत शिरलो. दॅट वॉज माय फर्स्ट एंट्री टू एव्हिएशन. आणि मग आत आलो, मग खूप जणांना भेटलो. मग आत आलो तर मग अजून आता आत आहेच, आता आम्ही काम करतोच आहोत. सांगायचा मुद्दा की आपण आपल्या मेंदूला रिस्ट्रिक्ट केलं की मग जिथे तुम्ही रिस्ट्रिक्ट करता तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. तुम्ही जितके दरवाजे उघडता तेवढं तुम्हाला ते क्षेत्र स्वीकारत जातं. मी तुम्हाला म्हंटल तसं माझी बॅकग्राऊंड अशी नाहीये की बा जन्मल्यापासून रोल्स रॉईस घेऊन फिरतो आहे आणि करोडो रुपये आहेत
आणि हेलिकॉप्टर वापरले अशी माझी बॅकग्राऊंड नाही. आता माझा मुलगा ते म्हणू शकेल, माझं ते नव्हतं. पण हे आपल्याला मिळू शकतं आणि आपण संकोच करता कामा नये. म्हणजे मला काय वाटतं, तुमच्याशी आता सगळ्यांशी बोलताना मला काय वाटतं, आपण ज्या मिनिटाला आपल्या मनातून संकोच काढून टाकतो त्या मिनिटाला जग उघडत जातं, त्या मिनिटाला ते तुम्हाला सापडत जातं. आपण पहिल्या मिनिटाला, आता माझं मराठी शाळेमध्ये शिक्षण झालेलं, सगळे जण माझं जे फील्ड आहे ते जगातल्या सगळ्यात ऍडव्हान्स फील्ड पैकी एक समजलं जातं. मग सगळे जे कसे छोटे छोटे प्रश्न असतात आपल्या उद्योजकांचे, आपल्याला असं वाटतं अरे यार मला इंग्रजी येत नाही, मग आता मला बोलता येईल. आपल्याकडचे 100पैकी 90 अत्यंत दर्जेदार गुणवत्तावान माणसं कशामुळे संकोच करतात, तर त्यांना असं वाटतं की आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणजे आपण काहीच कामाचे नाही. तुम्हाला मी गंमत सांगतो, आणि की आत्ता माझं एक कार्गो विमान आहे, त्याच्यावर माझी रशियन पार्टनर आहे, ती आणि मी, आम्ही दोघांनी मिळून इन्व्हेस्टमेंट केली आहे. तिला एक शब्द इंग्रजीचा येत नाही. माझं इंग्रजी हे कुठल्याही मराठी शाळेत शिकलेल्याचं जेवढं असू शकतं तितपतच चांगलं आहे, पण जेवढं माझं चांगलं आहे तेवढं सुद्धा तिचं चांगलं नाहीये. त्यामुळे आम्ही दोघं जण ज्या कुठल्या भाषेत बोलत असू त्या भाषेमध्ये गेले 5 वर्ष एकमेकांशी बोलतो आणि आमचं विमान बरं चाललंय. तुम्ही जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणा, तुमच्या असं लक्षात येईल की 2/3 जगाला इंग्रजी बोलता येत नाही. आणि ते देश कुठले आहेत? जर्मनी, रशिया, चायना, फ्रान्स, हे आपल्यापेक्षा कितीतरी प्रगत असणारे देश, यांना इंग्रजी बोलता येत नाही. ते त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात आणि तरी सुद्धा ते मोठे उद्योग उभे करतात. आज तुम्ही मर्सिडीजच्या प्लांटमध्ये कधी जर व्हिजिट केली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की जो कोणी उत्तम डिझाईन करतोय त्याला इंग्रजी येत नाही, पण त्याची गाडी तुम्हाला इथे नाशिकमध्ये बसून, मुंबईमध्ये बसून तुम्हाला माहिती आहे. दिस इज सो. काय महत्वाचं आहे? तर महत्वाची जिगर आहे. काय महत्वाचं आहे? तर स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे. तो जर असेल तर उद्योग करता येतात, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकता येतात. मी MBA झालेलो नाही, मी इंग्रजी झालेलो नाही, मी इंजिनिअरिंग केलेलं नाही, माझ्याकडे कुठलाही कोर्स नाही. आत्ता मी पायलट होतोय, म्हणजे व्यवसायाला येऊन 10 वर्ष झाले, आत्ता मी पायलटचा कोर्स करतो आहे. एकदा आपण संकोचामधनं बाहेर आलो, एकदा आपण शिकून घेण्याची तयारी ठेवली, एकदा आपण जगाला खुल्यापणाने सामोरं जायचं ठरवलं, की एका उद्योजकाला जेवढं आयुष्य उपभोगायला मिळतं तेवढं दुसऱ्या कोणालाही मिळता येत नाही. हे आता मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. असं माझ्या आता हे लॉकडाऊन आहे म्हणून, नाहीतर 1.5-2 वर्षामध्ये मला पासपोर्ट बदलायला लागायचा. 35-72 पानांचा पासपोर्ट घ्यायला लागायचा. जगातल्या विविध देशांमध्ये फिरायला मिळालं. असे जवळजवळ एक ऑस्ट्रेलिया खंड सोडला तर असा कुठला खंड राहिलेला नाही जिथल्या देशांमध्ये जाऊन मी फिरलेलो नाही, काम केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जे थोडंफार अनुभवायला आलं, तो अनुभव असा आहे की आपल्या सगळ्या भारतीय उद्योजकांनी, भारतीय उद्योजकांनी जर संकोच सोडून दिला तर ते कुठल्या कुठे जाते. आपल्याकडे होतं काय, पहिले तर मला काहीतरी मोठं करायचं आहे पण मला जगाला सांगायचं संकोच वाटतं. मी स्वतःला सुद्धा काही मोठं स्वप्न, म्हणजे मला नेहमी ते कोट करायला आवडतं. एके ठिकाणी विकास आमटेंनी असं सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये अजून स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही, आणि जर तो टॅक्स लागत नसेल तर मग छोटं स्वप्न का पाहायचं. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण आता ज्या प्रकारच्या याच्यामध्ये आहोत, म्हणजे मला माझ्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टींमध्ये मला आजही, म्हणजे त्यांनी आपल्यावर अन्याय केलेत, अत्याचार केलेत, हे सगळं जरी खरं असलं तरी माझ्या डोळ्यासमोर येतात आजपासून 220 वर्षापूर्वी जेव्हा इंग्रज भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणून आले होते, त्यावेळेला तुम्ही बघा, आज मी मराठी माणूस आहे तर मी तामिळनाडूमध्ये गेलो तर मला तामिळ लोकांशी बोलता येत नाही. मी आता नॉर्थ ईस्ट मध्ये गेलो तर तिथल्या लोकांशी मला बोलता येत नाही. त्यांच्या आणि माझ्या खाण्याच्या सवयी जुळत नाहीत, बोलायच्या सवयी जुळत नाहीत, त्यांचे पेपर मला वाचता येत नाहीत, त्यांचे चॅनल मला समजत नाहीत. हा आज 220 वर्षानंतर आहे. 220 वर्षापूर्वी जेव्हा पहिला इंग्रज इथं आला असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणून जेव्हा काम करत असेल, त्यावेळेला तो कसा बोलत असेल, त्याला काय खायला मिळत असेल, तो कसा राहत असेल. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा आपण जेव्हा
उद्योजक म्हणून या सगळ्या घटनांकडे पाहतो त्यावेळेला असं लक्षात येतं की त्यावेळेला 1 महिना लागायचा लंडनहून इकडे बोटीने यायला, कदाचित जास्तही लागत असेल. इथे आल्यानंतर आजच्या सारखे फोन नव्हते, ईमेल नव्हतं, काही नव्हतं. तरी भारतामध्ये आले, भारतातल्या उद्योग संधी शोधल्या, सगळ्या इतिहासात लिहिलंय तसं इथल्या सोन्यापासून संपत्तीपर्यंत सगळे लुटून घेऊन गेले. आणि हे सगळं करत असताना आपले लोक मात्र ह्या सगळ्याचं महत्व समजले नाही. मला असं वाटतं की हा सगळा काळ, आत्ता येणारा जाणारा काळ, माझ्या व्यवसायामध्ये आत्ता जिथं मी पोचायला पाहिजे तिथे अजून पोचलेलो नाही. मला अजून खूप अंतर गाठायचंय. आत्ता फक्त एक नवीन व्यवसाय आहे आणि आता 10 वर्ष झाले, याचा अर्थ निदान मी तिथे टिकून थोडा 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 पुढे सरकतोय. ग्लोबल कॉम्पिटिशन आहे जगामध्ये. छोटे छोटे प्रश्न म्हणजे मोठे प्रश्न असतात उद्योजक म्हणून. माझा जो सगळ्यात जवळचा कॉम्पिटिटर असतो तो दुबईमध्ये बसतो आणि दुबईमध्ये त्याला 2% त्याला कर्ज मिळतं. आणि मी जेव्हा आपल्याकडच्या बँकांमध्ये जातो त्यांना सांगतो की मला विमान घ्यायचंय, मला कर्ज द्या, तर ते सांगतात बाबा रे 14% कर्ज देऊ आणि तुझ्या विमानाला आम्ही कोलॅटरल समजणार नाही, जमीन दे तर आम्ही तुला कर्ज देऊ. सो माझा कॉम्पिटिटर 2% कर्ज घेतो, मी 14% कर्ज घेतो. मी जमीन देतो, त्याला काही द्यायला लागत नाही. ह्या सगळ्याचं जरी सत्य असलं, तुम्ही सगळेच जण व्यवसायाशी निगडीत आहेत म्हणून मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजेल की 1-1 रुपया बँकेकडून घेणं किती अवघड असतं. आम्हाला मी 2008-9 मध्ये 9-10 मध्ये मी व्यवसायामध्ये आलो. 13-14 मध्ये मल्ल्या भाग पळून गेला. त्याच्यानंतर जेट एअरवेजचा विषय झाला. सगळ्या बँका आम्हाला सांगतात की अरे ते एव्हिएशन मध्ये इन्व्हेस्टमेंटचा फार प्रॉब्लेम असतो. हे करत करत आता आम्ही आमची स्वतःची 3 विमानं ऑपरेट करतो. तर भारतामध्ये 1 विमान बाहेर ऑपरेट करतो. आता आम्ही जे प्लॅन केलंय त्याच्यानुसार पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये अजून साधारण 10 विमानं आमच्या फ्लीटमध्ये ऍड होतील. आम्ही मेक इन इंडियामध्ये आमच्या हा प्रोजेक्ट डिक्लेअर केला की आम्ही भारतामध्ये प्रत्येक 500 किलोमीटरवर एक एअर अँब्युलन्स उभी ठेवू, ज्याच्यामुळे भारतातल्या पेशंटना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सोपं होईल. ऑर्गन्स जे आहेत त्या ऑर्गन्सला म्हणजे आम्ही कितीतरी लाईव्ह ऑर्गन्स आम्ही ट्रान्सफर केलेत. आम्ही त्यातले पायोनियर आहोत. आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कंटिन्युअसली इक्विपमेंट्स असतील, पेशंट्स असतील, यांना भारताच्या विविध याच्यामध्ये आणि इंटरनॅशनली सुद्धा आम्ही त्यांना ट्रॅव्हल केलंय. हे सगळं करत असताना कितीतरी चॅलेंजेस समोर आहेत. आम्ही मेक इन इंडियामध्ये डिक्लेअर केलं होतं की आम्ही या पूर्ण काळामध्ये 600 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट या पूर्ण प्रोजेक्टमध्ये करू आणि भारतातलं एक स्ट्रक्चर्ड एअर अँब्युलन्स आणि याची कंपनी म्हणून करू. हे करत असताना आता आम्ही मोस्ट प्रिफर्ड VIP फ्लाइंग ज्यांना मिळतं अशी कंपनी आहोत. त्यामुळे भारतातले पंतप्रधान आणि राष्ट्रपती सोडले तर सगळे मेजर VIPंचं आम्ही फ्लाइंग करतो. त्या दोघांना मॅन्डेटरी ते सैन्याच्या विमानातनं फ्लाय करतात. मग कितीतरी राज्यांचे मुख्यमंत्री, जवळजवळ सगळ्याच राज्यांमध्ये भारतातलं आमचं काम आहे. आजूबाजूची गल्फचे देश, कोलंबो, नेपाळ, हे आजूबाजूच्या सगळ्याच देशांमध्ये आता आमचं काम विस्तारलंय. हळूहळू अजून आम्ही बाहेरच्या क्षेत्रामध्ये विस्तारतोय. आता बिझनेसचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची स्वतःची विमानं पण ऑपरेट करतो आणि त्याच्याच बरोबर इतरांची विमानं लीजवर घेऊन त्यांना सुद्धा आम्ही ऑपरेट करतो. आणि आता चांगलं चाललंय, बरं चाललंय. सो हळूहळू हा व्यवसाय वाढतोय, नवीन नवीन टॅलेंट येत आहेत, नवीन नवीन चॅलेंजेस त्याच्यामध्ये येत आहेत आणि इट्स अ इंटरेस्टिंग जर्नी. म्हणजे आता मी तुम्हाला म्हणालो तसं की हेच काळात खूप चुका केल्यात. म्हणजे जर का त्या चुकांचं मी कधी सांगितलं तर तुम्ही म्हणाल हा एवढा मूर्ख उद्योजक आम्ही याच्या आधी कधी पाहिला नव्हता. पण अशा चुका केल्यात. पण त्या एक एक चुकांमधून सुधारत एकच आम्ही ध्येय ठेवलं की एक चूक पुन्हा कधी रिपीट होऊ द्यायची नाही. त्यामुळे चुका करण्याचा आम्हाला अजिबात संकोच नाही. अजूनही आम्ही चुका करत राहतो, पण आमच्या चुका कधी रिपीट होत नाहीत. आणि मग आता बाजाराने आमच्यावर विश्वास टाकायला सुरुवात केली. नवीन नवीन आमच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्यतिरिक्त आता इतरही काही इन्व्हेस्टर्स बरोबर जॉईन होत आहेत. आताचा थोडासा परिस्थिती अशी आहे की आता लोक आम्हाला ओळखायला लागले, आमच्या कंपनीला ओळखायला लागले. सो आता इथून पुढची स्टेज जी आहे ती आमची सुरू होईल.
पण आतापर्यंतच जे आहे ते चांगलं चाललंय आणि आम्ही वी आर एन्जॉयिंग. ग्रेट ग्रेट. खूप छान मंदार, तुझा प्रवास तर म्हणजे ऐकत राहावा असा आहे. पण तरी एक पहिला ब्रेक थ्रू कसा मिळाला, पहिला ब्रेक थ्रू ज्याला आपण म्हणतो ना, पहिली डील कशी झाली तुझी की ज्यामुळे तुला तो, कारण की ते नाही आलं तुझ्या बोलण्यात, तर म्हटलं ते पहिला. काय होतं, मला त्यावेळेला फक्त एवढंच माहिती होतं की पॉलिटिशियन जे आहे ते पॉलिटिशियन हेलिकॉप्टर आणि विमानं वापरतात, एवढंच मला माहिती होतं. आणि कोणी ओळखीचं नव्हतं पॉलिटिशियन. आताही आम्ही पॉलिटिकल बिझनेस भरपूर करतो, पण आता पॉलिटिकल बिझनेस पेक्षा कॉर्पोरेट बिझनेस आमचा जास्त आहे. तर मग सगळे कॉम्बिनेशन करायचं. म्हणजे मला तेव्हा असं माहिती होतं की मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलं पाहिजे. मग मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काय कोणी यायला द्यायचे नाहीत. म्हणजे मोठे मोठे मंत्री होते त्यांना भेटायचा प्रयत्न केला, मग पण ते काही ते त्यांच्याकडे काही आमची डाळ शिजायची नाही. मी तुम्हाला म्हंटल तसं आम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे मी जेवढ्याला त्यांना विकायचा प्रयत्न करायचो, म्हणजे मी जेवढ्याला विकत घेतलंय तेवढ्याला तसे 1 रुपया स्वतःचा मार्जिन न ठेवता जरी त्यांना सर्व्हिस दिली तरी त्याच्यापेक्षा कमी पैशात त्यांना ऑलरेडी मिळत असायचं. इतके सिनियर काही जण त्यावेळेला काम करत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना कोटेशन दिलं की ते म्हणायचे, अरे हे फार महाग आहे, हे आम्ही तुझ्याकडून घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला काहीच काम नाही मिळायचं. मग मला असं लक्षात आलं की अरे आपण ज्यांच्याकडे सगळेजण जातात त्यांच्याकडे आपण जातोय, म्हणजे जसं मुख्यमंत्री किंवा असे महत्वाचे मंत्री. मग मी काय केलं, एक मंत्रिमंडळाची यादी आणली आणि मी म्हटलं आता आपण खालून सुरुवात करू. वरच्यांकडे सगळे जातात, आपण ज्युनियर्स पासून सुरुवात करू. म्हणून मग अगदी खूप ज्युनियर जे मंत्री आहेत त्यांच्याकडे कॅनव्हासिंग करायला सुरुवात केली. मग त्यांच्या इकडे कोणी तोपर्यंत गेलेलं नव्हतं, मलाही कोणी क्लायंट मिळालेलं नव्हतं. मग आमचं गणित जमलं. मग मी काय केलं, मी सुरुवातीला कॉर्पोरेटमध्ये पण प्रवेश मिळायचा नाही. मग आम्ही काय करायचो, ही वेगवेगळी जी मंदिरं आहेत ती अशी एक आयडिया काढली की मंदिरांवर पुष्पवृष्टी करायची. आणि काही जण त्यावेळेला ते करत होते. मग मला असं लक्षात आलं की मग आम्ही वेगवेगळी जी जैन मंदिरं आहेत, वेगवेगळी गुजराती मंदिरं जी आहेत तिथे मुंबईमध्ये खूप आहेत, त्यांचे वर्षाचे कार्यक्रम असायचे. त्या कार्यक्रमामध्ये ते त्या माध्यमातून फंड रेझिंग करायचे त्यांच्या मंदिरासाठी आणि या सगळ्यासाठी. आणि मग त्याचा लिलाव व्हायचा. मग आम्ही त्यांना कल्पना दिली की आम्ही तुम्हाला पुष्पवृष्टी करतो, जो होस्ट असेल त्या होस्टला आम्ही हेलिकॉप्टर मधून घेऊन येऊ आणि तुम्ही आमचे पैसे जाऊन उरलेले पैसे जे ते तुम्ही मंदिरासाठी घ्या. मग त्याचे मला म्हणजे अख्खा जेवढा वेस्टर्न मुंबई आहे, वेस्टर्न सबर्ब्स मधली विविध मंदिर आहेत, एका मंदिराने केलं, मग दुसऱ्याने दिलं, दुसऱ्याने दिलं, मग तिसऱ्याने दिलं. आता ह्या मंदिरांकडे कोणत्याच कॉर्पोरेट कंपन्या जात नव्हत्या. म्हणजे आता मला ज्या वेळेला आमच्या चेंबर ऑफ कॉमर्स किंवा याच्या मीटिंग्स मध्ये ज्या वेळेला विचारलं, त्यावेळेला मी सांगितलं की कॉर्पोरेट बिझनेस ज्या वेळेला आम्हाला ऍक्सेस नव्हता, पॉलिटिकल बिझनेस जेव्हा ऍक्सेस नव्हता, आम्ही नवं मार्केट तयार केलं. या सगळ्या मंडळींकडे कोणी जात नव्हतं. मग त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मंदिरांची लिस्ट काढली. मग वेगवेगळ्या शिवसेनेच्या शाखा, मग शिवजयंतीला महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी, आंबेडकर जयंतीला आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी, मग लग्नाची मिरवणूक जर असेल तर त्याच्यातून नवरदेवाला घेऊन जायचं. ही सगळं असं मार्केट होतं ज्या मार्केटपर्यंत तेव्हा कोणी जात नव्हतं. त्यामुळे मला मला त्यावेळेला आता भारतामधला कुठलाही मेजर महत्वाचे जे उद्योजकीय संस्था आहेत, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्याज आहेत, ते सगळे माझे क्लायंट आहेत. टाटाज माझे क्लायंट आहेत, आम्ही महिंद्राज बरोबर काम केलेलं आहे, यू नेम द कॉर्पोरेट, आणि आम्ही त्यांच्या बरोबर आता काम केलंय. पण त्यावेळेला यांना आम्हाला ऍक्सेस नव्हता. त्याला आम्ही असे नवरदेवाचा बिझनेस करायचा, असे काहीतरी नवीन 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 लोकांना आम्ही अजिबात थकायचो नाही, अजिबात संकोच करायचो नाही. मला आठवतंय की एका व्हॅलेंटाईन्स डेला आम्ही कपल्सना फिरवायची अशी आयडिया काढली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या बँडस्टँडला जे कपल उभे असतात ना, नेहमी असतात. मुंबईला तुम्ही एक्सप्रेस याच्यावरून जेव्हा जाता, सीलिंक वरून, तर तिकडे कपल्स उभे असतात. तर आमचे मार्केटिंगची पोरं जाऊन त्या कपल्सला सांगायचे, अरे तुम्ही एनिवे तुम्ही कपल आहात, तर तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेला काही करायचं असेल तर आम्ही तुम्हाला हेलिकॉप्टरला घेऊन जाऊ. आणि त्या वर्षी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी म्हणजे सगळ्या एअरपोर्टला माझं आणि माझ्या कंपनीचं जे नाव माहित झालं ते त्या एका व्हॅलेंटाईन डेला झालं, जेव्हा आम्ही 100-150 कपल
आणि ते सगळे वाजत गाजत जेव्हा विमानतळावर घेऊन गेलो, ते म्हणे एवढे कपल तुम्ही कुठून आणले? म्हटलं आम्ही आणले पकडून. सो ज्या वेळेला तुम्हाला एक्झिस्टिंग मार्केटमध्ये एंट्री मिळत नाही, त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीला काहीतरी असं नवीन शोधून काढायला लागतं, नव्या आयडिया शोधायला लागतात. देर इज नो अदर वे. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, आणि मग लोक, मग तुम्ही ओपन असले की लोक खूप आयडिया देतात. म्हणजे माझ्याकडे कधीतरी, मी तुम्हाला आत्ताही, मला आवडलं असतं फोटो दाखवायला, आम्ही काय काय केलंय. म्हणजे काय गडांवर जायलंय, असं सुद्धा चार्टर केलंय. एक कोकणामधले गृहस्थ होते, आपले सगळे जे भारतातले हिंदू देवदेवता जे असतात त्या सगळ्या अशा कुठेतरी अडचणीच्या जागी असतात, लांब लांब उंच उंच मंदिर असतात. तर एक आम्हाला एकाने असं सांगितलं की अरे आम्हाला याला जायचंय म्हणे, माझे गुडघे दुखतात आणि माझी देवी उंचावर आहे, पण त्याचं दर्शनाला मी जाऊ शकत नाही. मग आम्ही त्यांना हेलिकॉप्टरने गडावर घेऊन गेलो, आणि त्या म्हाताऱ्या माणसाने जेव्हा त्याचं दर्शन केलं, त्याच्यानंतर अशा कितीतरी नवीन नवीन माणसं यायला लागले. कपल्सच्या बाबतीत एकाने मला विचारलं होतं तेव्हा की अरे तुम्ही हे कराल का, हेलिकॉप्टरने म्हणे इथे थोडं लो फ्लाइंग कराल का? तर आम्ही बघितलं, म्हणलं हा ठीक आहे, आम्ही इथे थोडंसं खाली येऊन उडवू. मग तो आणि त्याची मैत्रीण आली, आणि मग आम्ही जेव्हा त्या किनाऱ्यावर असं लो फ्लाइंग करत किनाऱ्यावर जेव्हा गेलो, त्यावेळेला आम्ही बघितलं तर तिथे त्याचे मित्र विल यू मॅरी मीचा बोर्ड घेऊन उभे होते. आणि मग त्याने ते फेसबुकवर टाकल्यावर अजून ज्यांना कोणाला प्रपोज करायचंय ते आमच्याकडे यायचे. आणि मग एकाच्या हेलिकॉप्टरमध्ये आम्ही म्हणजे मुलगा मुलगी, मुलाचे आई वडील आणि त्यांची एंगेजमेंट हेलिकॉप्टरमध्ये केली. सो जे जे काही लोकांच्या कल्पनांमध्ये येईल ते आम्ही सगळं केलं. त्याच्याने आम्हाला या धंद्यामध्ये शिरायला मिळालं. हे खूप साधी लोक होती. हे नंतर परत कधीही हे म्हणजे लिटरली असं व्हायचं, हे कुठून तरी 50-60-1 लाख रुपये घेऊन यायचे आणि आम्ही त्यांना पर्याय द्यायचो. आता हा धंदा आम्ही करत नाही. आता आमची एक दुसरी सबसिडियरी तो करते. आता आम्हाला ते करणं शक्य नाही. पण जेव्हा दुसरं काही इलाज नव्हता, तेव्हा आम्ही खूप म्हणजे जो हाताला लागेल त्याला आम्ही म्हणायचो, तुला हेलिकॉप्टरने जायचं, तुला विमानाने जायचं, चल करून देतो. मग लोक आम्हाला सांगायचे, अरे सर आता 50,000 आहेत, अजून 1-2 महिने थांबा, मी अजून 50,000 गोळा करतो आणि मग मी माझ्या आई वडिलांना घेऊन जातो. तर ही सगळी ते लोक होते ज्या लोकांनी अन्यथा हे स्वप्न, ह्या लोकांना आम्ही, तुम्ही पण हेलिकॉप्टरने जाऊ शकतात असं स्वप्न दाखवलं, आणि मग त्यांनी आता आमची स्वप्न पूर्ण केली, आमची कंपनी पुढे घेऊन जाण्याची स्वप्न पूर्ण केली. सो असं आहे. सो हे सगळे माझे सुरुवातीचे क्लायंट होते सर. नाही, आता खूप जेव्हा खूप मी बघतो ना की मोठे मोठे मंत्री फोन करतात, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटचे चेअरमन फोन करतात, पण हे सगळे नंतर आलेत सर, आणि हे तर येतीलच. ह्या लोकांनी कंपनी उभी केली आधी, ग्रेट. त्यांनी ताकद दिली आम्हाला. एक अभिनव कल्पना तुमच्याकडे इतक्या त्याने तुम्ही केल्या की ते क्रिएटिव्हिटी बेसिकली इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा काही मार्ग नसतो सापडत तेव्हाच तर खरे मार्ग ओपन होत असतात. तुम्ही ते दाखवून दिलं. रिअली इट्स ग्रेट. आणि मोठं ध्येय ठरवणं हे खूप महत्वाचं आहे, की जे तुम्ही अगदी इंग्रजांचं उदाहरण दिलं, काही नसताना सुद्धा ते इथे येऊन कसे हे राहिले, इट्स रिअली ग्रेट. म्हणजे तुम्ही सुद्धा कोणती भाषा म्हणजे चांगलं इंग्लिश सुद्धा बोलता येत नसताना तुम्ही त्या रशियामध्ये, मी स्वतः गेलेलो आहे, किती हॉरिबल असतं तिथे. म्हणजे माय गॉड, म्हणजे मी अडकून गेलो होतो तिथे. जेवण मागवणं अवघड आहे. कोणाला विचारायचं काय करू. एक मी मीडिएटर शोधला की ज्याला इंग्लिश आणि रशियन दोन्ही येत होते, मग त्याच्याशी हे करून ते समाव मी मॅनेज केलं. इट्स व्हेरी. आणि तिथे तुम्ही बिझनेस करायचं म्हणतात, इट्स रिअली ग्रेट. आणि म्हणजे खरंच ना, ते गोल जेव्हा आपण 2 गोष्टी मला आठवतात तुमच्या बोलण्यातून. एक तर मी महाराजांचं तर नेहमी सांगत असतो, एक मोठा गोल ज्या माणसाने ठेवला त्याच्यामुळे ते छत्रपती झाले. तर त्यांनी ठरवलं असं की आपल्याला एखादा किल्ला बस झाला तर मग कदाचित आपलं हिंदवी स्वराज्य कधी झालंच नसतं, नाही का? सर त्याच्यातली एक गमतीचा भाग आहे. आणि म्हणजे आपण सगळेजण ज्या महाराजांचा वारसा सांगतो, त्या महाराजांनी किल्ले बांधले, आणि एक नाही शेकडो किल्ले बांधले, बरोबर आहे. सो आपण त्यांचे वंशज आहोत, महाराजांचे वंशज आहोत आपण सगळेजण. आणि आपलं स्वप्न काय असतं की रिटायरमेंट पर्यंत 1 बेडरूमचा फ्लॅट. अरे आपण ज्या किल्ले बांधले ते आपण एवढं छोटं स्वप्न कसं बघू शकतो, म्हणजे आणि का बघायचं? हाच तर प्रॉब्लेम आपला जो महाराष्ट्रीयन लोकांचा तर हाच आहे.
आम्ही नेहमी सांगतो व्हॉट इज अल्टिमेट मिशन, 1 रूम किचन किंवा 2 रूम किचन, द एंड ऑफ द मिशन, तिथे सगळं संपून जातं. आणि मग कसं आहे, मेन म्हणजे हाच तर आमचा लोकांचा म्हणणं आहे की तुम्ही थिंक बिग, हॅव अ बिग ड्रीम. आणि जर आज ज्याला हेलिकॉप्टर काय हे माहित नाही, ते कशाने किलोनी विकलं जातं का लिटरनी ते माहित नाही, तो मनुष्य आज एवढ्या स्वतःचे 4-4 विमानं घेतोय आणि अजून 10-10 विमानं ऍड करायचा विचार करतोय. इट्स रिअली ग्रेट. आणि यू कॅन अचीव्ह एनिथिंग. आणि एक जे तुम्ही ऐकलं असेल, अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक वाक्य आहे, वन हू कॅन व्हिज्युअलाइज ही कॅन ओनली रिअलाइज. जो व्हिज्युअलाइज करू शकतो तोच रिअलाइज करू शकतो. तर तुम्ही ते व्हिज्युअलाइज केलं आणि ते रिअलाइज झालं. आणि यू हॅव सीन नंबर ऑफ, म्हणजे इतके तुम्ही कुठेही तुम्हाला ऑर्डर मिळत नव्हती तेव्हा तुम्ही असे काही नवीन कल्पना केल्या. इज रिअली व्हेरी गुड, व्हेरी ग्रेट. खूप ऐकायला मजा येऊ राहिली. अनेक श्रोतेही सांगू राहिले की खूप छान तुम्ही हे सगळं करायला. मंदार, ही जी एअर अँब्युलन्स ज्याच्यामध्ये आज तुम्ही म्हणजे खूप तुमचं नाव आहे एअर अँब्युलन्सच्या, ही एअर अँब्युलन्स ही कन्सेप्ट कशी आली आणि ती कशात तुम्ही कसं काम करतात त्याच्यात? जगामध्ये एअर अँब्युलन्सेसचं काम खूप मोठं आहे आणि भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जेथे म्हणजे असं आपल्याला लक्षात येईल की कितीतरी लोक हा इतका प्रवास करत असतात, भारतभर फिरत असतात, कुठेतरी गेलं काहीतरी झालं आणि मग जर तुम्हाला तुमच्या पेशंटला परत आणायचं असेल किंवा चांगल्या ठिकाणी न्यायचं असेल तर भारताला एअर अँब्युलन्सेस लागतील, हे तर स्पष्ट आहे. मी अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये कितीतरी अशा इफेक्टिव्ह एअर अँब्युलन्सेस पाहिल्या होत्या. भारतामध्ये काही एक दोघं जण होते जे कधीतरी शक्य असेल आणि दुसरं काही काम नसेल तर ते त्यांची विमानं एअर अँब्युलन्ससाठी उपलब्ध करून द्यायचे. मग आम्ही असं ठरवलं की आपण जास्त सिस्टमॅटिक पद्धतीने एअर अँब्युलन्सेसचं फ्लीट उभं करू, जेणेकरून लोकांना त्या सर्व्हिसेस अवेलेबल होतील. म्हणून आम्ही त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात केली. एक सिरियस बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणून त्या व्हेंचरकडे आम्ही बघायला सुरुवात केली आणि मग आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एफर्ट्स टाकायला सुरुवात केली. नंतर असं लक्षात आलं, म्हणजे ऑर्गन ट्रान्सफर किंवा ऑर्गन ट्रान्सपोर्ट जे आहे, तुम्हाला मी एक सांगतो, आता आम्ही त्याच्यामध्ये भरपूर काम करतो. तुम्हाला सांगतो की जे कॅडेवर्स असतात, म्हणजे ब्रेनडेड झालेले जे पेशंट्स असतात, काही काही ऑर्गन्स जे आहेत ते ऑर्गन्स अशा जिवंत शरीरातूनच काढून दुसऱ्या शरीरात बसवले जाऊ शकतात. ते मृत शरीरातून काढून बसवले जाऊ शकत नाही आणि त्याला खूप मर्यादित आयुष्य असतं. म्हणजे फक्त 4 तासामध्ये तुम्हाला ते एका जिवंत शरीरामध्ये काढून दुसऱ्या शरीरामध्ये बसवायचं असतं. हॉस्पिटल टू हॉस्पिटल, म्हणजे पेशंट टू पेशंट तुमच्या हातात फक्त 4 तास असतात. आता याच्यात काय होतं, हे काही असं नाही आहे की प्रत्येक गावामध्ये रोज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये 10-20-25 जण जात आहेत आणि त्यांची हृदय उपलब्ध होतात, असं नाहीये. ते ज्या कुठल्या शहरात भारतात उपलब्ध झालं असेल त्याच्या दुसऱ्याच कुठल्या तरी शहरात त्याच्यासाठी सुटेबल पेशंट असतो. आणि मग म्हणजे आम्ही लिटरली असं केलंय की चंदीगडमध्ये आम्हाला हर्ट मिळालं आणि आम्ही ते हर्ट पुण्यातल्या एका माणसाला ट्रान्सप्लांट केलं आणि हे सगळं 4 तासाच्या आत केलं. आता हे जेव्हा तुम्हाला करायचं असतं तेव्हा तुम्हाला खूप डिटेलमध्ये डिटेलिंग करावं लागतं, मायन्यूट डिटेलिंग मध्ये काम करावं लागतं आणि ते करण्यासाठी तुमच्या फील्डवर अल्टिमेट कमांड असल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. सो आत्ता मला खूप अभिमान वाटतो आणि मनापासून मला आनंद आहे या गोष्टीचा की आतापर्यंत आम्ही अशी कितीतरी माणसांना आम्ही हृदय घेऊन आलेलो आहे आणि आता त्यांच्या शरीरामध्ये आम्ही आणून दिलेलं हृदय पंप करतंय. हे सगळं काम त्या डॉक्टर्सचं आहे, पण मला माहितीये की डॉक्टर विमान उडवू शकत नाही, ते माझी टीमच करू शकते. मला माहितीये की कमीत कमी वेळात ते आम्हीच नेऊ शकतो. सो आता डॉक्टर्सची टीम आणि आम्ही एकत्र काम करतो आणि आता कितीतरी जण असे आहेत की ज्यांच्या शरीरामध्ये म्हणजे उनका दिल हम चुरा केला आहे. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी कदाचित ते पेपरमध्ये वाचलं असेल, मुंबईतली एक खूप गरीब मुलगी होती आणि तिच्या लोकलने पडल्यामुळे तिचे दोन्ही हात गेले होते. तर भारतामधले तिच्यासाठी ते दोन्ही हात आम्ही घेऊन आलोय चेन्नईहून आणि आता ते खूप आनंद होतो ज्या वेळेला आम्ही पाहतो की आता तिचे टीव्हीवरचा इंटरव्ह्यू मी पाहिला की ती तिच्या हाताने ग्रीटिंग उचलतीये, वही उचलतीये, पेन उचलतीये आणि आम्हाला खूप आनंद होतो की ते आम्हाला करायला मिळालंय आणि आम्ही इथून पुढे पण ते काम खूप करत राहू. माझ्याच कंपनीचा एक दुसरा भाग आहे
याच्याबद्दल आम्ही खूप वेळेला बोललेलो आहोत की व्हीआयपी फ्लाइंग हा बिझनेस आम्ही करतोच आहोत, तो आम्ही करत राहू. नंतर आम्ही ऍड केलं पेशंटचं फ्लाइंग, मग आम्ही ऍड केलं ऑर्गनचं फ्लाइंग, ते सगळं आम्ही करतोय. आता अजून ज्याच्यावर आम्ही काम करतोय तो काम असं आहे की आम्हाला याचं सीड बॉम्बिंग करायचंय. म्हणजे अशा ज्या परिसर आहे ज्या परिसरामध्ये झाडं लावली जाऊ शकत नाहीत, तिथे विमानातनं बीजांची बीज टाकून, सीड्स टाकून त्या ठिकाणी जंगलं बनवण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी बोलतो आहे, प्रयत्न करतोय. पण मला खूप आनंद होईल, म्हणजे विमानं मुळात आली ती युद्धामध्ये, मी हे नेहमी सांगतो. आणि युद्धामध्ये बॉम्ब टाकून गावं उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून विमानं आली. आम्हाला असं वाटतं की ज्यांनी गावं उद्ध्वस्त करायला विमानं वापरली, आम्हाला विमानं वापरून जंगलं उभी करायची आहेत पुन्हा, आम्हाला क्रिएटिव्ह करण्यासाठी ते वापरायचे. अशा कितीतरी नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो. हे जे एव्हिएशन आहे, म्हणजे आम्ही आता आम्हाला सर्वेचं लायसन्स मिळते, ज्यामध्ये आम्ही जमिनीखाली असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, काही इक्विपमेंट्स ना घेऊन भारतावरून फ्लाय करत राहू असं सलग पक्षासारखं, आणि त्या जमिनीच्या खाली काय आहे, कसं आहे, त्याची रिपोर्ट्स आम्ही गव्हर्नमेंटला सादर करू. त्याच्यातून आपल्याला कळेल की आपल्याकडे खनिज किती आहेत, काही पेट्रोलियम खाली आपल्याला मिळत आहे का, काही धातू आपल्याला मिळत आहेत का, या सगळ्याचे, हा सगळे विविध फील्ड आहेत, ते उलगडणार आहेत, ते हळूहळू पुढे येत आहेत. अँड आय एम व्हेरी हॅपी की हे सगळं करत असताना आम्ही त्या एका प्रोसेसचा भाग आहोत. ग्रेट ग्रेट, हे तर अजून एक वेगळंच आहे. आणि याच्यामध्ये आता जे ड्रोन आले आहे त्याचं आणि याचं म्हणजे कसं ड्रोनला जास्त वाटतंय का तुम्हाला, कसं वाटतंय एकंदरीत? नाही, ड्रोनच्या कपॅसिटीज वेगळ्या आहेत, आमच्या कपॅसिटीज वेगळ्या आहेत. प्रचंड फरक. म्हणजे ड्रोनला आत्ता खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत ड्रोनला उडण्यामध्ये. ड्रोन ही टेक्नॉलॉजी उभी राहते आहे. ड्रोन हे सगळेजण सांगतात की ड्रोन हे आम्हाला कॉम्पिटिटर म्हणून तो व्यवसाय वर पुढे येईल म्हणून. पण मी जसं सर्वेचं उदाहरण आपल्याला सांगितलं, अजून तरी असं 500-500, 600-600, 1000-1000 किलोची इक्विपमेंट घेऊन सलग उडण्याची ताकद ड्रोन्सची नाहीये. सो अजून आत्ता तरी आम्ही एकमेकांना पॅरलल चाललोय. एकमेकांच्या व्यवसायामध्ये जे काम ड्रोन करू शकतो ते आम्ही करू शकत नाही, आणि जे आम्ही करू शकतो ते ड्रोन करू शकत नाही. ड्रोनशी संदर्भात असं आहे की ड्रोन्सचे सिक्युरिटी इश्यूज आहेत. सो आपले सैन्य दल जे आहेत ते त्यांचा संपूर्ण फ्री वापर करू द्यायला जगात कुठेच अजून पुरेशी परवानगी नाहीये. त्यामुळे आम्ही ऑब्झर्व करतोय. आमच्या इकडे एक टीम आहे जी कंटिन्युअसली ड्रोन कुठपर्यंत जाणार आहे, आपल्या व्यवसायात त्याला कुठे मर्ज करता येईल, याच्यावर आम्ही विचार करतो आहोत. ग्रेट ग्रेट ग्रेट. अजून मंदार, तुला काय वाटतं की एक नवीन उद्योजक जेव्हा ज्यांना काही आता ज्यांना एव्हिएशन क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, त्यांना काय ऑपॉर्च्युनिटीज आहे? म्हणजे तू एक करतो ते तर आहेच, पण या व्यतिरिक्त अजून काय ऑपॉर्च्युनिटी दिसतात तुला की ज्याच्यामध्ये लोकांना खूप संधी आहे आणि अजून ते अनआयडेंटिफाईड आहे किंवा अनएक्सप्लोर्ड आहे, अशा काय गोष्टी आहेत, काय संधी सांगू? तुम्हाला मी सांगतो, भारतामध्ये खाजगी विमानं, हे विमानं, हेलिकॉप्टर सगळे मिळून साधारण 300-350 आहेत. अमेरिकेमध्ये ते 30,000 आहेत. ठीक आहे. भारतामध्ये सगळं इकडून तिकडून रनवे मोजले तर असतील एक 250-300 रनवे आहेत भारतामध्ये. अमेरिकेमध्ये 10,000 एअर स्ट्रीप आहे. सो आता आम्ही आमच्या कॉम्पिटिटर वगैरे कोणी जर असं असेल तर त्याला हेच सांगतो की अरे बाबा रे, इतकं मार्केट अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे की आपण सगळ्या जणांनी एकमेकांचं तोंडही नाही पाहिलं तरी भरपूर धंदा उपलब्ध आहे. त्यामुळे जे जे कोणी नवीन उद्योजक एव्हिएशन मध्ये येऊ इच्छितात त्यांना मी म्हणालो तसं की जोपर्यंत 10,000ला पोहोचलंय तरी अजून अमेरिकन इंडस्ट्री वाढतेच आहे. आपण आत्ताशी कुठे 300-350च्या नंबरवर आहोत, विमानं पण आणि रनवे पण. त्यामुळे 10,000 30,000-40,000 विमानं आणि 10,000 रनवे पर्यंत पोहोचायला अजून भरपूर कालावधीही लागेल, आणि तोपर्यंत आपल्या सगळ्यांना याच्यामध्ये धंदा करायला स्कोप आहे. अमेरिका अजूनही थांबलेली नाही, आपणही थांबायचं काही कारण. मग याच्या नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतात. म्हणजे आता भारतामध्ये कार्गो विमानं तेवढी नाही आहेत. सो छोटे छोटे कार्गो विमानं, छोटे छोटे अँब्युलन्सेस, असे कितीतरी अजून ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला मी गंमत सांगतो,
की भारतामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक ऍग्रिकल्चर एव्हिएशन होतं आणि ते शेतांवर फवारण्या करणं, जंगलांवर काही फवारण्या करणं, कुठले कीटक वगैरे आले असतील आणि मोठ्या प्रदेशाचं नुकसान होत असेल तर त्याच्यावर जाऊन फवारण्या करणं असं करायचं. त्यांच्याकडे 30 विमानं होती आजपासून 20 वर्षापूर्वी. मग नंतर मध्ये ती सगळी निघून गेली. तुम्ही भारताचं क्षेत्र डोळ्यासमोर आणा आणि आता आपण पाहतो की पूर्ण भारतात मिळून 2-3 विमान आहेत. ते कुठल्या तरी एखाद्या तालुक्यावर वगैरे ते पाऊस पाडायला जातात. ते जे क्लाउड सीडिंग करणारी विमानं असतात, पाऊस पाडणारे. असे भारतात जिल्हे किती, काम किती, हायवेज किती. आता आम्ही जसं हेलिकॉप्टर अँब्युलन्ससाठी नॅशनल हायवेवाले आम्हाला सांगतात की तुम्ही रोड साईड वरून पेशंटला उचला, ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना उचला आणि हॉस्पिटलला घेऊन जा. हे काम जर करायचं ठरवलं तर भारतातले रस्ते किती, भारतातले फक्त तुम्हाला मी एक गंमत सांगतो. केदारनाथला तुम्ही गेले असाल, तिथे बरेच हेलिकॉप्टर्स ऑपरेट करतात. तुम्ही अशी छोटे छोटे नुसते मंदिरांना सर्व्हिस द्यायची एवढं जरी ठरवलं तर भारतातले हिंदूंची मंदिरं, मुसलमानांची मंदिरं, ख्रिश्चनांची मंदिरं, जैनांची मंदिरं, शिखांची मंदिरं, बरं आपले सगळे देव इतक्या अडचणीच्या जागी असतात की तुम्ही फक्त तिथे हेलिकॉप्टर द्यायची सुरुवात केली तरी. त्यामुळे तुम्ही जितकं डोकं लावाल मग त्याच्यातला मेंटेनन्स व्यवसाय वेगळा आहे, जे ग्राउंडवर सपोर्ट देतात तो व्यवसाय वेगळा आहे. याचं नुसतं ट्रेडिंग करणारे आणि आपापल्या गावांमध्ये या सर्व्हिसेसचं काम करणारे, मार्केटिंग करणाऱ्यांचं प्रचंड स्कोप आहे. अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांनी मिळून, जे काही मी आणि माझे आधीचे या व्यवसायात असणाऱ्या कंपन्यांनी मिळून या व्यवसायाचं 5% पण एक्सप्लोअर केलेलं नाहीये. 95% अजून अनएक्सप्लोर्ड मार्केट आहे. त्यामुळे सगळ्यांनाच संधी आहे सर, खूप संधी आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, व्हेरी नाईस. म्हणजे मेंटेनन्स वगैरे हा पार्ट सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये काम. कोणीतरी एकाने प्रश्न विचारला होता की तो मेंटेनन्स इंजिनियर आहे आणि त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे, तर त्याला काम करायची संधी मिळेल का? या निमित्ताने त्याचे उत्तर आहे. त्याच्याकडे जॉब म्हणून सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप आहे. राईट, ग्रेट, प्रचंड आहे. खूप छान. सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट आता एव्हिएशन मध्ये होते, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये होते. नाही, खूप आणि खूप गरज आहे. तुम्ही म्हणताय भारतामध्ये तर तुम्ही आता सांगितल्यानंतर मोठा स्कोपच खूप दिसायला लागला की याच्यामध्ये किती. म्हणजे अनेकांना जे वाटतं ना की आता जे म्हणजे तुझ्याकडे काही बॅकग्राऊंड नव्हतं आणि तू सगळं हे निर्माण केलं, अनेकांकडे असं बॅकग्राऊंड नसतं पण त्यांना इच्छा तर आहे करायची. आणि तू सांगितलं तसं आपल्यामध्ये म्हणजे असं लोकांना शॉपॅक मिळण्यापासून अडचणी आहेत आणि लोन मिळण्या अडचणी आहेत. आणि जे तू म्हणतो की आता मी दुबईला गेलो होतो, तर दुबईला अगदी ते तिथे जे याचा बिझनेस तो खूप मोठ्या प्रमाणात चालतो. आम्ही त्या एरियात गेलो होतो, ते याचं स्कुबा डायव्हिंग आणि कुठे तुम्ही मरीनामध्ये होतात का? हा, मरीनामध्ये होतो. तर तिथे ते अगदी दर 5 डायव्हिंग 10-15 मिनिटात ते यायचं खाली, परत घेऊन जायचं, परत हे करायचं. असे तर भारतामध्ये किती स्पॉट आहेत आणि किती आहेत ना सर, खूप आहे करण्यासारखं आहे. आणि आता लोक टुरिझम म्हणजे त्या कारणासाठी लोक जातात दुबईला किंवा अजून सिंगापूरला जातात किंवा अजून कुठे जातात. पण आपल्या भारतामध्ये तर हे सगळं आहे. ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज आहे याच्यामध्ये काम करायला. म्हणजे टुरिझम तर प्रचंड आहे टुरिझम. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहे टुरिझम. नाही, खरं तर आम्ही शिर्डीला किती वेळेला हेलिकॉप्टर किंवा विमानं घेऊन जातो याची म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता. कंटिन्युअसली काही नाही, येतात शिर्डीला, येतात दर्शन करतात, 2 तासात परत मुंबईला. हैदराबादहून निघतात, दर्शन करतात, 2 तासात परत. असे किती लोक आहेत. आपल्याला खुलं राहावं लागतं. मला असं वाटतं की उद्योजकाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय, तर मेंदू उघडा असणं आणि आपल्या स्वीकारायची तयारी असणं जे काही आहे. नाही, खूप असे तर म्हणजे देर आर ए नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आय थिंक बरेच लोकांना प्रश्न आहे, पण एखाद दोन आपण जरा घेऊया. विशाल, तुमचा काय प्रश्न, जरा तुम्ही अनम्यूट करून बोला. सर, विचारायचं हे होतं, गव्हर्नमेंटचा यामध्ये कितपत सपोर्ट किंवा कितपत रेस्ट्रिक्शन्स आहेत? म्हणजे एव्हिएशन म्हटलं की एअर मधून जे विमान आपण उडवणार त्यावरती गव्हर्नमेंटचा कितपत हे सर सपोर्ट वगैरे? सी, गव्हर्नमेंटचा सपोर्ट इज समथिंग इट्स अ व्हेरी ट्रिकी टर्मिनॉलॉजी. आपण कोणत्याही व्यवसायामध्ये असलो
तरी आपल्याला गव्हर्नमेंट कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आपल्याला गव्हर्नमेंट बरोबर काम करावं लागतं. ते करत असताना तुम्ही काय प्रकारे गव्हर्नमेंटला अप्रोच होताय याच्यावर खूप अवलंबून असतं. आता माझा अनुभव असा आहे, आमच्याकडे रेग्युलेशन प्रचंड असतात एव्हिएशन मध्ये, प्रचंड आम्ही गव्हर्नमेंटवर अवलंबून असतो. आमचा अनुभव असा आहे की ज्या वेळेला तुम्ही कन्सर्न ऑफिसर बरोबर उत्तम संबंध ठेवलेले असतात, तुम्ही उत्तम काम करत असता, त्यावेळेला तुम्हाला गव्हर्नमेंट खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतं. आपण खूप गव्हर्नमेंट मशिनरीच्या बाबतीमध्ये माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा आम्ही काही नवीन कल्पना घेऊन गव्हर्नमेंटकडे गेलो, त्या वेळेला प्रसंगी नियमांमध्ये बदल करूनही त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे कसं असतं, जेव्हा पूर्ण व्यवसायाचे प्रकारच नवा असतो त्यावेळेला तुम्हाला मुळातून गव्हर्नमेंटला पण समजून द्यावं लागतं, पॉलिसी लेवल पासून काम करावं लागतं. तर ते काम करण्याचा पेशन्स आमच्याकडे आहे, ते समजावून सांगण्याचा पेशन्स आमच्याकडे आहे. सो माझा अनुभव ब्युरोक्रेसीचा काही तेवढा वाईट नाहीये, जेवढं आपल्याला युजली वाटत असतं पिक्चर बघून की सरकार काही मदत करणारच नाही की काय. असं काही नाहीये. मी भारतातल्या विविध राज्य सरकारांबरोबर काम केलेले आहेत. एकूण भारतातले 11 पक्ष माझे क्लायंट आहेत, राजकीय पक्ष. आणि माय एक्सपिरियन्स इज प्रेटी गुड. आपण उगाच बायच राहतो असं गोष्टीचं. गव्हर्नमेंट काही करत नाही किंवा गव्हर्नमेंट सपोर्ट करणार नाही किंवा असं काही नाही आहे. आणि खूप बऱ्याच योजना बी आहेत आणि खरंच दे आर एनकरेजिंग सच काइंड ऑफ इनिशिएटिव्ह. आणि आता ज्या पद्धतीने आता इव्हन आता हे जे करतायत, म्हणजे विशेषतः गडकरींचं नाव घ्यायला आवडेल की त्यांनी खूप अशा अनेक काही गोष्टी आणल्या आहेत. आणि ही म्हणजे अशा अनेक इनिशिएटिव्ह ते घेऊन राहिले की ज्याच्यामधून लोकांना एक प्रेरणा मिळेल अशा काही गोष्टी करण्यासाठी. आपण फक्त जाण्याची हे आहे का, जसं मंदारनी सांगितलं ना, सगळं उघड ठेवून काम करा, मग तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीचा फ्लो मिळेल. आणि तसं पाहायला गेलं तरच होईल ना. आपण जर तसं पाहिलंच नाही, हे हा चोरच बसला आहे, हा आपल्याला मदत करणारच नाही, मग तिथे कधी होणारच नाही. ग्रेट, व्हेरी नाईस रिप्लाइड, थँक्यू. विश्वनाथ यांना बी काही प्रश्न आहे. विश्वनाथ, जरा तुम्ही अनम्यूट करा आणि बोला जरा. हो सर, मला थँक्यू सो मच मला चान्स दिल्याबद्दल. सर, मला असा क्वेश्चन विचारायचा होता की तुम्ही जे हेलिकॉप्टर्स किंवा आपण प्लेन्स म्हणतोय, तुम्ही जे फ्लाइंग करतायत सर, तर त्यांचं मेंटेनन्स तुम्ही एक म्हणजे प्रायव्हेट कंपनीजकडेच देताय की काही गव्हर्नमेंट जे फर्म्स वगैरे आहेत त्यांच्या अंडर पण तुम्ही मेंटेनन्सचं वर्क देतायत, किंवा मेंटेनन्स तुम्ही स्वतःकडेच ठेवलेलं आहे पूर्णपणे? नाही, आम्ही थर्ड पार्टी प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्या मेंटेनन्स सर्व्हिस देतात. तर आता जे आमचे विमानं आहेत ते सगळे थर्ड पार्टीज मेंटेन करतायत. वी आर इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अवर लायसन्स टू मेंटेन अवर एअरक्राफ्ट. ते झालं की मग आम्ही पण स्वतः आमची विमानं मेंटेन करू. आम्ही नाशिकमध्ये HL शी पण बोलतो आहोत आणि आम्ही HL ला सांगतोय की आम्हाला आमची विमानं नाशिकला मेंटेन करायची आहे. तर आम्हाला HL ने लेटर ऑफ इंटेंट पण दिलंय की तुम्ही इथे येऊन विमानं मेंटेन करा म्हणून. आणि आम्ही त्यांच्याशी डिस्कशनच्या टर्म्सवर आहोत की आम्ही आमच्या स्वतःच्या लायसन्सवर नाशिकमध्ये विमानं आमची आणि शक्य झालं तर थर्ड पार्टीची पण मेंटेन करू. ओके सर, थोडं फर्दर मी एक्सटेंड करतो माझा क्वेश्चन. ऍक्च्युली सर कसं आहे, तुम्ही जे लायसन्स म्हणतायत तुम्ही ऑब्टेन करणार आहेत, पण त्याच्यामध्ये सर तुम्ही लायसन्स इंजिनियर स्वतःची युज करायचे म्हणतायत की डायरेक्टली फक्त HL चे जे वर्कर्स असतील त्यांच्या थ्रू तुम्ही मेंटेनन्स करायचं म्हणतायत, की तुम्ही पुढे जाऊन असं पण विजन ठेवतायत की स्वतःचं मेंटेनन्स फॉर्म चालू करायचं? नाही, हे जे लायसन्स आहे हे आमचे स्वतःचेच इंजिनियर, आमचे स्वतःचे आणि दुसऱ्यांचे, म्हणजे थोडक्यात आम्हाला विमानांचं गॅरेज काढण्याचा धंदा पण करायचा. हो हो, तसंच. बरोबर सर, मनातलं बोलले सर तुम्ही एकदम. मंदार, आता एक थोडा वेळ तर बराच होत चाललाय, पण तरी एक शेवटच्या 1-2 गोष्टी. काय पुढचं विजन, काय पुढच्या एक साधारणपणे 10 वर्षाचं काय विजन आहे तुझं तुझ्या व्यवसायाच्या बाबतीत? आणि एकंदरीत भारताच्या एकंदरीत ओव्हरव्ह्यू बी तू बरा सांगितला, पण तुझं एक काय विजन, काय प्लॅनिंग आहे तुझी पुढच्या 10 वर्षात? मला असं वाटतं की याच्यामधला जो एअर अँब्युलन्सचा भाग आहे तो आता एअर अँब्युलन्स जे आहे ते एका विशिष्ट श्रीमंत वर्गाची मक्तेदारी आहे. सो श्रीमंत माणूस जर अडचणीमध्ये आला तरच तो चार्टर एअर अँब्युलन्स अफोर्ड करू शकतो.
Right. आता आम्ही जो प्रयत्न करतोय ज्याचा पहिला भाग म्हणून आम्ही केलं की प्रत्येक 500 किलोमीटरवर आम्ही एक विमान ठेवू, त्याचं कारणच ते होतं की आता व्हायचं काय की विमान हे फक्त मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये असायचं. सो एखाद्याला चेन्नईहून बँगलोरला पेशंट न्यायचं असेल तर दिल्लीहून रिकामं विमान जायचं, त्याला बँगलोरला सोडायचं आणि ते रिकामं दिल्लीला जायचं. तर याची जी किंमत होते ती अनेक जणांच्या आवाक्याबाहेर जायची. सो आता आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही त्याचा इंटेन्स सर्वे केला होता, काम केलं होतं, त्यावेळेला असं लक्षात आलं की 90% रिक्वायरमेंट जी असते ती शक्यतो आपल्याच राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा फार फार तर आपल्या राज्यातून शेजारच्या राज्यात घेऊन जाणं एवढीच असते. पण त्याच्यासाठी म्हणजे आता दिल्लीहून तुम्ही चेन्नईला जाता तेव्हा मध्ये तुम्ही 6, 7, 8 राज्य ओलांडत जाता आणि ते अंतरही खूप होतं. सो या पहिल्या टप्प्यामुळे मध्ये ती कॉस्ट ड्रास्टिकली खाली येईल आणि लोकांच्या ते आवाक्यात येईल. वी आर डिस्कसिंग विथ इन्शुरन्स कंपनीज की आपण लोकांना जसं हेल्थ इन्शुरन्स देतो तसं आपण एअर अँब्युलन्सच्या फॅसिलिटीज त्या इन्शुरन्समध्ये कव्हर करू. ते कव्हर केल्यावर लोकांना काही प्रीमियम भरतील. म्हणजे माझी स्वतःची टार्गेट प्राइस जी आहे जिच्यासाठी आम्ही काम करतोय की 15,000 रुपये वर्षाला दिले तर तुम्ही भारतात कुठेही असाल आणि तुम्हाला काही अडचण झाली तर तुम्हाला कॅशलेस त्या गावाहून तुमच्या गावापर्यंत विमानाने तुम्हाला येता आलं पाहिजे. तुम्हाला एकही रुपयाचा खर्च करण्याची वेळही पडू नये. आता हे झालं की पुन्हा मार्केट साईज खूप मोठी होईल. मग मला जास्त विमानं लागतील पण जास्त लोक या सगळ्या योजनेसाठी येऊ शकतील. त्यामुळे पहिली गोष्ट तर विमानांचा उपयोग करून घेऊन हेल्थ केअर जी आहे ती हेल्थ केअर अगदी रिमोट भागामध्ये असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे एक तर पेशंटला चांगल्या हॉस्पिटलपर्यंत आणणं किंवा चांगल्या डॉक्टरला पेशंट पर्यंत घेऊन जाणं. हे 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 मुख्य विजन आमच्या डोळ्यासमोर आहे मेडिकलच्या बाबतीमध्ये. दुसरं विजन जे आहे ते आहे की आत्ता जो नंबर आहे विमानं विकण्याचा तो आपल्याकडे खूप कमी जणांनी विमानं घेतलीत. आता आम्ही डायलॉग्स ओपन केलेत. आम्ही खूप साऱ्या उद्योजकांना विमानं त्यांनी विकत घ्यावं म्हणून ते नेटवर्क आम्ही मोठं करायचा प्रयत्न करतोय. सो अदर दॅन दॅट म्हणजे सेलिंग चार्टर्स किंवा ऑफरिंग चार्टर्स नाऊ वी आर इनटू की आम्ही तुम्हाला विमान घेऊन देतो, तुमचं विमान आम्ही मेंटेन करू, आम्ही तुम्हाला पायलट पण देऊ आणि तुम्हाला तुमचं विमानाचं पूर्ण सेटअप करून देऊ. माझं स्वप्न असं आहे की लोकांच्या ज्या जमिनींवर त्यांनी त्यांची खासगी विमानतळ बनवावीत, खासगी एअरस्ट्रीप बनवाव्यात आणि त्या एअरस्ट्रीप वरून त्यांचं विमान घेऊन त्यांनी जिथे कुठे जायचंय तिथे जावं. सो या दोन ही लाईन झाली विमान विकत घेण्याच्या बाबतीतली. आणि तिसरा भाग जो आहे तो आता आपल्याला विमानामधले सगळ्या रेंज अजून मिळालेल्याच नाही. जेवढं कारमध्ये असतं तेवढी रेंज विमानांमध्ये सुद्धा उपलब्ध असते. सो त्या सर्व स्केलची विमानं भारतामधले जेवढे आर्थिक स्तर आहेत त्या स्तरातल्या लोकांना ती उपलब्ध करून देणं अशा सर्व एका आपण हे सगळं लेवलवर आम्ही पाहतो आणि त्यामुळे खूप काम आहे, खूप काम अजून बाकी आहे. ग्रेट ग्रेट. तुम्ही आज अगदी सगळ्यांना एका उंचीवर घेऊन गेलाय की यांना कळायला लागेल काय मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. एक शेवटचा प्रश्न माझ्या मते घेऊया आणि मग मला एक शेवट अजून एक विचारायचं. हेरंब तुम्ही जरा स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता लगेच. हेरंब सर नमस्कार. नमस्कार. माझ्या मित्रांनी 1 तासासाठी हेलिकॉप्टर रेंटवर घेतलं होतं नाशिकमध्ये. तर तसं तुम्ही रेंटवर देता का आणि काय रेंट असतं सर? तसं आम्ही करतो ना. त्याचं जे काही आहे तू मला ईमेल कर, मग मी तुला जास्त स्पेसिफिक रिप्लाय करेन त्याच्यावर. ओके सर, थँक्यू सर. आय थिंक इट वॉज अ रिअली ग्रेट थिंग. आता मंदार जाता जाता फक्त एक नवीन उद्योजकांना ऍज अन एंटरप्रेन्योर म्हणून आणि एक अतिशय एक वेगळा अभिनव तुझा बिझनेस आहे जो कधी लोक विचारही करू शकत नाही असा बिझनेस तू मध्ये आला. काही बॅकग्राऊंड नसताना कोणत्याही गोष्टीचं तुला त्याच्यातलं नॉलेज नसताना सुद्धा केवळ एक मनात एक ठरवून तू केलं. हे खूपच प्रेरणादायी आहे. अनेकांचे आम्हाला धन्यवाद येऊ राहिले की तर तुमच्यामुळे आम्हाला इतकी सगळी एक आणि त्यातल्या त्यात एक मराठी मुलगा हे सगळं करतोय. इट्स रिअली क्रेडिबल. आता मंदार काय वाटतं नवीन उद्योजक जेव्हा हे तू बरेचसे गोष्टी क्लिअर केल्या आहेतच पण तरी सुद्धा काय वाटतं तुला अजून की नवीन उद्योजकांचे जे तू सांगितलं एकतर त्यांनी सगळे उघडं
करून हे सगळे बरेचशा गोष्टी सांगितले. पण अजून काय वाटतं की ज्यामुळे त्यांना एक अजून प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे ती भीती निघून जाईल. काय काय वाटतं, काय बोलाल? असं मला असं वाटतं की आतापर्यंतचा जो आमचा विशेषतः जो माझा व्यवसाय तो अतिशय कॅपिटल खाऊन टाकणारा व्यवसाय आहे. प्रचंड पैसे लागतात, प्रचंड प्रचंड पैसे लागतात. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो तसं की आम्ही जेव्हा पहिलं विमान घेतलं त्यावेळेला जर मी माझे सगळ्या जवळच्या नातलगांचे सगळे पैसे एकत्र केले असते तरी तेवढे पैसे गोळा झाले नसते. ठीक आहे. तर मग कसं काय कसं आपलं मी सगळ्यांशी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सगळे अरे त्यांच्या मनामध्ये असतं की फार पैसे लागतात. तर माझं आता मी माझ्या अनुभवावरून असं सांगू शकतो की पैसे ही शेवटची गोष्ट आहे जी धंद्याला लागते. क्या बात आहे. पहिले तर जिगर लागते, पहिले तर इच्छा लागते की मला हे करायचं. तुमचा ज्या वेळेला विश्वास असतो त्यावेळेला पैसे उभे राहतात, पैसे येतात. पैसे ही फार सोपी गोष्ट आहे, करेज ही अवघड गोष्ट. करेज असेल पैसा उभा राहील. तुम्हाला वाटत असेल की मी मेहनत करीन आणि तर लोक तुमच्या स्वप्नांसाठी सगळं देऊन उभे राहतात. म्हणजे मी तुम्हाला एक गंमत सांगतो की मला हा किस्सा नेहमी सांगायला आवडतो की मी मुंबईमध्ये ऑफिस शोधत होतो. थोडंसं 1-2 वर्ष झाले होते. थोडं एक मोठं ऑफिस पाहिजे होतं आणि ते ऑफिस गेलो. मग त्या इस्टेट एजंटला समजावून सांगितलं की आम्हाला कसं पाहिजे, काय पाहिजे आणि कशासाठी पाहिजे आणि सगळं त्याच्याशी बोललो. तुम्ही ज्या वेळेला असं होत नाही की तुम्ही फक्त तुमची पॅशन हे फक्त धंद्यापुरतीच असते, ती सतत असते. ते त्याला सांगितलं की त्यांनी पण मला शोधून दिलं. मग आमचं जे त्यांना जे कमिशन द्यायचं ते दिलं. मग ते नंतरही यायचे, सिनियर ग्रस्त होते, चहा प्यायचे. एके दिवशी ते आले आणि त्यांनी मला 10 लाख रुपये आणून दिले. आणि म्हणे तुम्ही ना खूप चांगला धंदा करता, मला माहिती नाही तुम्हाला किती पैसे या धंद्यामध्ये लागतील वगैरे, पण तुमच्याकडे पैसे दिले तर तुम्ही पैसे वाढवू शकतात असं मला वाटतं. आणि ही वॉज माय फर्स्ट इन्व्हेस्टर. माझा काही संबंध नव्हता त्यांच्याशी आणि असं काही नव्हतं. म्हणजे माझ्या कुठल्या नातलगांनी किंवा मित्रमंडळींनी पैसे देण्याच्या आधी त्या माणसाने मला पैसे आणून दिले आणि सांगितलं की हा पैसा तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि आजतागायत पुन्हा परत मागायला नाही आले. आणि त्यांना मी नेहमी सांगतो की हे पैसे आशीर्वादासारखे आहेत की जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझाही विश्वास नव्हता की त्यावेळेला तुम्हाला वाटलं की मी हे करू शकतो. सो पैसा येतो, माणसं गोळा होतात, संधी उभ्या राहतात. उद्योजकाने पहिलं काय तर त्या पिचवर उभं राहिलं पाहिजे. काय दरवेळेला तुम्हाला चौका छक्का मारता येत नाही. कधी कधी तुम्हाला फक्त तुमचा स्टंप वाचवावा लागतो, फक्त बॅट एकच स्टंप टिकवावा लागतो. पण जो पिचवर उभा राहिला तो 50 ओव्हर खेळून काढणार आणि कदाचित जिंकणार पण. पण जो तिथेच जो पॅव्हेलियन मध्येच बसला आणि जो म्हणला नाही आपल्याला जमणारच नाही, आपली विकेटच जाईल का आणि मग बॉलच अवघड येईल का, मग यॉर्करच पाडला तर आपलं काय होईल, मग तो कधी मॅच जिंकू शकणार नाही. तर मला असं वाटतं की आपले सगळे मराठी लोक हे अनावश्यक घाबरतात, ज्याची काहीच गरज नाही. अशा कितीतरी म्हणजे मी तुम्हाला खरोखर सांगतो, म्हणजे आज खूप मला आनंद आहे की लोकांनी विचारलं नाही. नाही तर सगळे नाही मग तुम्ही पैसे कसे काय आणले. अरे म्हटलं आणले पैसे, ते सोड ना, तुला त्याची काय काळजी वाटते. तू याचा तर विचार कर की उभं राहिलं की पैसे कसे उभे राहतील. मला असं वाटतं की पैसे ही धंद्यासाठी मी पुन्हा सांगतो, इंग्रजी बोलता येणं, स्मार्ट असणं, आईबापाची ओळख असणं आणि तुमच्याकडे पैसे असणं, हे अजिबात धंदा करायला लागत. हे सगळं असलं तर त्याचं काय, आपल्याला त्याचा तुम्ही विचार काढून टाका. हे काहीही नसलं तरी चालेल, तुमच्याकडे हे करण्याची हिंमत पाहिजे आणि तुम्हाला ते सचोटीने करावंसं वाटलं पाहिजे. लोक तुमच्या मागे उभं राहतात, तुम्हाला येऊन येऊन पैसे देतात, ते तुमच्यावर विश्वास ठेवतात. मला इतका आनंद वाटला ज्याने पहिल्यांदा पैसे आणून दिले चांडक साहेब, त्याच्याकडे मी स्वतःला त्या दिवशी असं समजून सांगितलं की तो स्टेट बँकेकडे जाऊ शकला असता, तो ICICI कडे जाऊ शकला असता, तो बँक ऑफ महाराष्ट्रकडे जाऊ शकला असता, तो तिथे FD करू शकला असता. हे मोठे ब्रँड आहे. त्यांच्याकडे न जाता त्याला असं वाटलं की मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसे देऊ शकतो याच्यामध्ये कुठेतरी आणि असे पैसे येतात. त्यामुळे मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या की मी फार फार गुणी मराठी मुलांना इंग्रजी येत नाही म्हणून कोमेजून जाताना पाहिलंय
म्हणजे मला नेहमी असं वाटतं की इंग्रजी येणाऱ्या अशा कोंबड्या असतात, पण त्यांना आपण वाघ समजतो. आणि आपलं चांगलं काम करू शकणारे पोरं असतात, पण इंग्रजी येत नाही, तर ते बिचारे एखाद्या कोंबडीसारखे कोमेजून गेलेले असतात. त्यांना मला हे आवर्जून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की एक छोटासा तुम्हाला मला माहिती उशीर झाला, पण नाही, मला तो प्लीज प्लीज. इंग्रजीचं अक्कल मला जिथून आली. आणि बाय द वे माझं बरं आहे इंग्रजी, मला शाळेतही बरे मार्क पडायचे, पण मला माहिती आहे की इंग्रजी हा कसा मी फिल्म बनवायचं तेव्हा एका आदिवासी पाड्यावर गेलेलो, आणि तिथे एक आदिवासी डिपार्टमेंटने आम्हाला फिल्म बनवायचं काम दिलेलं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की एक जण आहे तो झाडाच्या साली बिलींपासून चेहरे बनवतो. तर आम्ही त्या जव्हार मोखाड्याच्या जवळच्या एका त्या आदिवासीच्या घरी गेलो. घरी गेलो तर आपला टॉवेल गुंडाळून वर उघडा असणारा जसा आदिवासी असतो तसा आदिवासी होता. आम्ही गेल्यानंतर तो घरात गेला. आम्ही त्याच्या खोलीत बसलो होतो. तर बघितलं तर त्याने त्याच्या घराच्या भिंतीवर त्याचा पासपोर्ट लावलेला होता. तर मला फार आश्चर्य वाटलं, इतकं छोटं त्या आदिवासीचं घर होतं, तिथे पासपोर्ट होता. मग मी त्याला असं विचारलं की अरे, तो बाहेर आल्यावर मी त्याचा पासपोर्ट मागितला, बघतो तो त्याच्यावर लंडनचा आणि 2-4 देशांचा शिक्का पण लागलेला होता. मग मी त्याला विचारलं, अरे म्हटलं तू परदेशात कुठं कुठं जाऊन आलायस? तर मग तो म्हणाला की नाही, मला त्या गव्हर्नमेंटच्या एका स्कीम मध्ये मी जे मुखवटे बनवतो ते मुखवटे म्हणे मी विकायला गेलो होतो, आणि मी लंडनला बर्मिंगहॅम पॅलेस मध्ये माझं एक्झिबिशन होतं. तर मी म्हटलं अरे याला मराठी बोलता येत नाही. मग मी त्याला विचारलं अरे तू काय, मग त्याने मला फोटो दाखवला. तर त्या एका फोटोमध्ये तो इंग्लंडच्या राणी बरोबर बोलतानाचा फोटो होता, आणि हा आपला त्याला काहीतरी त्या राणीला समजून सांगतोय. मी त्याला विचारलं, त्याला म्हटलं अरे तू काय म्हणजे काय बोललास इंग्लंडच्या राणीशी? तर तो मला म्हणे आव नाही म्हणे सर, मला काय, मी 4थी शिकलोय म्हणे, मला काही इंग्रजी येत नाही, काही नाही काही नाही. अरे म्हटलं मग तू काहीतरी तिच्याशी बोलतोयस, तर तू काय बोलतोयस तिच्याशी? तर तो मला असं म्हणे सर एक अधिकारी होते म्हणे, त्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलेलं की म्हणे तुला इंग्रजी काही येत नाही, तर म्हणे आता माझं मी बनवलेलं मुखवटा आहे त्याचं प्रॉडक्ट आहे, ते तर म्हणे समोरच्याला दिसतं ना, मग मी एक दाखवायचं, दुसरं दाखवायचं, तिसरं दाखवायचं. आणि म्हणलं मग, आणि म्हणे त्याने मला सांगितलं होतं की समोरच्याने हाऊ मच विचारलं की आपण $5 सांगायचं, आणि म्हणे मला तेवढंच इंग्रजी येतं. माझं असं लक्षात आलं की हाऊ मच विचारल्यावर $5 सांगायचं, याच्या पलीकडे इंग्रजी लागतं कशाला? मग आपण किती विचार करतो. आपल्याला किंमत सांगता आली की विषय संपला, आणि प्रॉडक्ट चांगलं असलं पाहिजे. मग तुमची इंग्लंडची राणी पण तुमचं प्रॉडक्ट घेते. प्रॉडक्ट जर तुम्हाला चांगलं बनवता येत असेल तर तुम्हाला फक्त एवढे 2 शब्द हाऊ मच ला किती सांगायचं, एवढाच तो धंदा असतो, याच्या पलीकडे काय धंदा असतो? त्यामुळे हे जे आपण उगाच कुठल्या तरी गोष्टींना भीत असतो ना, भयातनं बाहेर पडायचा एकमेव मार्ग आहे. जसं स्विमिंगचं सांगतात की गटांगळ्या खाणार काय, आता 100% तुम्ही पहिल्यांदा पोहायला गेले ज्यांना पोहता येतं, गटांगळ्या 100% खायला लागतात, नाकातोंडात पाणी जातं, आपण बुडून जाऊ असं वाटतं. पण ते एकदा त्याच्यातून गेलं की तुम्हाला तरंगता येतं. तुम्ही असं नाही करू शकत की मी शॉवर खाली उभा राहीन आणि मला पोहता येईल, ते नाही करता येत. तुम्हाला नदीत उडी मारायला लागते. तसं जे कोणी असे मग मला धंदा करता येईल का, मग फसलो तर काय होईल, या सगळ्यांना एकच सांगणे, करायला सुरुवात तर करा. गटांगळ्या खायला येईल, डुबायला होईल, अडचणी येतील, पण तुम्ही नक्की पोहू शकाल. पण जो किनाऱ्यावर बसून राहिला त्याला पोहता कधी येणार? येस येस, अगदी काय काय एकदम खूप छान असं सांगितलं. लोकांचा भीती जाणं, आणि मेन म्हणजे इंग्लिश बद्दलचं जे विनाकारण भीती आहे ते आदिवासीच्या उदाहरणावरून तर अगदी म्हणजे इट इज रिअली अमेझिंग एक्झाम्पल, रिअली ग्रेट. म्हणजे मी तर म्हणतो तुझ्याशी अजून गप्पा मारत बसावं असं वाटतंय की तू उद्योजकतेचे धडे देऊ राहिलो लोकांना. इट्स रिअली ग्रेट दॅट वी हॅव बीन डुईंग अँड दॅट यू आर डुईंग नाव. ग्रेट. देवा, एक लास्ट, यांचा बऱ्याच वेळाचा हात उभा आहे जरा. देवा, तुमचा काय प्रश्न असेल? देवा जाधव, एक लास्ट प्रश्न तुमचा, बोला. हॅलो. हॅलो. हा, बोला बोला. हा, मंदार आमचा जुना मित्र आहे, आम्हाला खूप अभिमान आहे त्याच्यावर. एवढंच मला सांगायचं आहे. तर We आम्ही are एकत्र काम proud of करायचो देवा, आणि आम्ही एका चॅनल मध्ये एकत्र काम करायचो देवा आणि जी नॅट मध्ये, देवाला जी बघून. नेटवर्क अँड टेलिव्हिजन. Yes. सुनील चांडक सर पण ओळखत असतील मला, मी चांगलं ओळखतो त्यांना. तुमचे बरेच सेमिनार पण अटेंड केले, खूप छान माहिती दिली. खूप म्हणजे त्याचा जीवनाचा पूर्ण प्रवास आज आम्हाला समजला.
खूप खूप लोकांनी सांगताय मंदार, अगदी आनंद हे येऊ राहिले लोकांचे की आमची खूप खूप आज इंग्रजीची आय एम प्राऊड ऑफ यू मंदार. इंग्रजीची भीती निघून गेली असं खूप खूप छान. इट वॉज रिअली ग्रेट मंदार. खरंच जरी टाइम झाला असला ना असं वाटतंय की इट रिअली ग्रेट. तू खूप एका उंचीवर घेऊन गेला या इंटरव्ह्यूला आणि खूप माझ्या मते लोकांना खूप मोठी प्रेरणा आज तुझ्यामधून मिळालेली. नो डाऊट तू जे करतोय ते तर अफलातूनच काम आहे, त्यात काही विषय नाही. म्हणजे सर्वसामान्याचा विचारही करू शकत नाही ते जे काम करतोय. आणि काही नसताना, भांडवल नाही, अनुभव नाही, घरी बॅकग्राऊंड नाही, काही नाही, पण फक्त मनात एक जिगर आहे. ते जिगर तुझं मी खूप वेळा पाहिलेलं आहे. म्हणजे जे जिगर तुझं पहिलं भाषण बोलताना जे पाहिलं होतं ना, इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे तू ज्या पद्धतीने ते बोलला होता ते आजही माझ्या स्मरणात आहे, आजही माझ्या कानात गुंजतंय. आणि आज तुझा हा जो इंटरव्ह्यू आहे ना, हा अनेकांच्या असं कानात गुंजत राहील याच्यामध्ये काही शंका नाही. माझ्या मते मालती पाटील या तुझ्या काहीतरी आधी याच्यात होते, त्यांनाही काहीतरी बोलायचं वाटतं. मालती, काही बोलायचं तुम्हाला? अनम्यूट करून बोला. हॅलो. हा मंदार ओळखला? हो बोला. खूप खूप अभिनंदन. खरंच येस, छान वाटलं. नाशिकसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान वाटलं. आणि खूपच. म्हणजे खरंच धन्य आहे मी की तू आमच्या सोबत काही दिवस काम केलं. वाटत नव्हतं की तू इतक्या उंचीला जाशील. आणि मी असं म्हणेन की तू जे आता सांगितलं ना ते सगळं एक स्वतःच पुस्तकासारखं काहीतरी लिहून सगळ्यांना दिलं की आणखी सगळ्यांना तुझ्या सहवासात आल्यासारखं वाटेल. नक्की. अनेकांनी हे केलं की वन्स मोर रिपीट करा सरांना. नक्की नक्की आपण परत एक वेगळा विषय घेऊन ना मंदार बोलेल. मंदार, थँक्यू व्हेरी मच. आणि आज Yes. इट इज रिअली व्हेरी ग्रेट इव्हिनिंग. खूप छान आमची अशी संध्याकाळ गेली आज, आमची रात्र म्हणा. पण खूप लोकांनी बी एन्जॉय केलं, आम्ही तर नक्कीच एन्जॉय केलं. आणि थँक्यू व्हेरी मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. अशीच मोठी मोठी उद्यानं घेत राहा आणि भारतासाठी तू एक आदर्श बन, असं आमचं सगळ्यांची तुला शुभेच्छा आहे. आणि नक्की तू ते करशील याच्याबद्दल काही शंका नाही. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.